काय लीगल रिक्वायरमेंट आहे, कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय, ते कसं मी चालवणार आणि त्याच्यासाठी मला लीगली काय रिक्वायरमेंट आहे. लीगली म्हणजे काय, आपण जनरली आपल्याला बऱ्याच लोकांना सवय असते बघा, औषधं आणले की आपण फ्रीजच्या वरती ठेवून देतो. पण कधी पण एक लक्षात ठेवा, फ्रीजच्या वरती म्हणजे फ्रीज आतून थंड असतो पण बाहेरून तो हीट जास्त देतो. मग त्यामुळे ते औषधं त्या फ्रीजच्या वरती ठेवले नाही पाहिजे. मग आता हे पॅरासिटामॉलच्या पुढे इथे काहीच लिहिलेलं नाहीये की टॅबलेट द्यायची आहे, सस्पेन्शन द्यायचं आहे, सोल्युशन द्यायचं आहे. मग हे कसं करणार फार्मासिस्टला, कारण डॉक्टरांनी काहीच मेन्शन नाही केलं. छोटं बाळ आहे, मग आता छोटं बाळ आहे तर त्याला गोळी मग पूर्ण द्यायची का. मग हे जर मी पिक्टोग्रामचं लेबल त्या पेशंट त्या मेडिसिनवर लावलं तर याच्यावरनं काय समजतं रे मित्रांनो, की याच्यावरनं सकाळी अर्ली मॉर्निंग गोळी घ्यायची. म्हणजे इथे मी सूर्याचं चित्र दाखवलं अर्ध की सूर्य उगवतोय, त्याच्यानंतर दुपारी गोळी घ्यायची. मी मध्ये सूर्य दाखवलाय, त्याच्यावरनं पेशंटला कळेल की मला ही दुपारी गोळी घ्यायची आहे. आणि इथे चंद्र दाखवलाय म्हणजे मला ही रात्री झोपताना ही गोळी घ्यायची आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर इथे वेनेटर करिअर माध्यमातून एक नवीन प्लॅटफॉर्म घेऊन आली आहे. यावर्षी डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने एक्झिट एक्झाम सुरू केलेली आहे. त्या एक्झिट एक्झामच्या निमित्ताने एक गायडन्स म्हणून वेनेटर करिअरच्या माध्यमातून MCQसाठी तुम्हाला एक गायडन्स सगळ्या सब्जेक्टचा, सगळ्या टॉपिकचा यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे. माझं नाव प्रोफेसर भावना पंकज कापसे. सध्या मी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी. आणि मी तुम्हाला हा कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट हा जो सेकंड इयर डिप्लोमा फार्मसीचा सब्जेक्ट आहे तो मी इथे कवर करणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये मी सगळे टॉपिक्स कवर करणार आहे कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंटचे. जर तुम्हाला हे सगळे टॉपिक्स जर ऐकायचे असतील तर वेनेटर करिअर म्हणून प्ले स्टोअरमधनं हे एक ॲप आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील, तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही मेसेज आणि तुम्हाला लिंकवर तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. आणि मी स्टार्ट करेल माझा कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट. तर चला मित्रांनो, कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट जो आहे, कम्युनिटी फार्मसी, कम्युनिटी म्हणजे सोसायटी, पब्लिक, आणि या कम्युनिटीमध्ये जो काम करतो, जो फार्मसिस्ट काम करतो, फार्मसी इज वन ऑफ द प्रोफेशन, आणि या कम्युनिटीमध्ये जो काम करतो त्याला म्हणतात कम्युनिटी फार्मसी. तुमच्या सोप्या भाषेत मी सांगू शकते, कम्युनिटी फार्मसी म्हणजेच रिटेल फार्मसी, की जो सोसायटीमध्ये राहून मेडिसिन परचेस करायचे, स्टोअर करायचे आणि ते लोकांना द्यायचे, आणि त्याच्यासोबत त्यांना गायडन्स करायचा, त्याच्यासोबत त्यांना काउन्सिलिंग करायचं. दॅट इज द रोल ऑफ, तो रोल आहे कम्युनिटी फार्मसीचा. मग कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट का शिकायचा आपण, हा टॉपिक का शिकायला पाहिजे, सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स, कम्युनिटी फार्मसी का आपण शिकला पाहिजे, हे शिकल्यामुळे काय मिळणार आपल्याला. कम्युनिटी फार्मसी पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे की इट इज एस्टॅब्लिशिंग अँड रनिंग ऑफ कम्युनिटी फार्मसी अँड इट्स लीगल रिक्वायरमेंट. म्हणजे मला स्वतःचं डिप्लोमा फार्मसी पूर्ण झाल्यानंतर स्वतःचं जर मेडिकल स्टोअर ओपन करायचं असेल, तुम्हाला आत्तापर्यंत हे कळलं असेल मित्रांनो की कम्युनिटी फार्मसी म्हणजेच रिटेल फार्मसी. हा रिटेल फार्मसी जो आहे, जर मला स्वतःचं रिटेल फार्मसी ओपन करायचं असेल तर त्याच्यासाठी काय लीगल रिक्वायरमेंट आहे, कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय, ते कसं मी चालवणार, आणि त्याच्यासाठी मला लीगली काय रिक्वायरमेंट आहे. लीगली म्हणजे काय, की मला कुठले डॉक्युमेंट पाहिजे, मला कशाचं अप्रुव्हल घेतलं पाहिजे, मला कुणाची परमिशन घेतली पाहिजे कम्युनिटी फार्मसी शॉप स्वतःचं ओपन करण्यासाठी. मग पर्टिक्युलर त्याला जागा किती असली पाहिजे, मग एवढीच जागा का, मग त्याच्यासाठी कुठलं कुठलं फर्निचर असलं पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये मला AC पाहिजे का, मला रेफ्रिजरेटर पाहिजे का, हे काय काय त्याला लागतं कम्युनिटी फार्मसी मला स्वतःचं चालवण्यासाठी लीगली काय पाहिजे, हे मी याच्यामध्ये कव्हर करणार आपण या सब्जेक्टमध्ये, कम्युनिटी फार्मसीमध्ये. त्याच्यानंतर प्रोफेशनल आस्पेक्ट्स ऑफ हँडलिंग अँड फिलिंग प्रिस्क्रिप्शन. याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट, प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, कोण देतं प्रिस्क्रिप्शन, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, बरोबर मित्रांनो. मग या प्रिस्क्रिप्शन कसं वाचता, आधी वाचता तर आलं पाहिजे आपल्याला प्रिस्क्रिप्शन, मग कसं वाचायचं, मग ते कसं समजून घ्यायचं, आणि समजल्यानंतर फिलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. फिलिंग म्हणजे काय, की ते प्रिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये जे लिहिलंय त्याच्यामध्ये गोळ्या, टॅबलेट
पॅरासिटामॉल असं लिहिलंय, मग आता टॅबलेट टी लिहिलेलं असेल, टी डॉट करून पॅरासिटामॉल असं लिहिलेलं असेल, तर ते मला आधी ॲज अ फार्मसिस्ट ते मला आधी समजलं पाहिजे की टी म्हणजे टॅबलेट. जर एस लिहिलं असेल तर मग सोल्युशन की सस्पेन्शन ते मला आधी समजलं पाहिजे. म्हणजे मला प्रिस्क्रिप्शन हँडल करता आलं पाहिजे, आणि हँडल केलं तरच मी ते फील करू शकते. हँडल करणं म्हणजे काय, मला ते आधी समजलं पाहिजे, आधी ते मी व्यवस्थित वाचलं पाहिजे, आधी मी चेक केलं पाहिजे की ते प्रिस्क्रिप्शन खरंच डॉक्टरनी दिलं आहे का, मग तो रजिस्टर्ड डॉक्टर आहे का की खोट्या डॉक्टरनी दिलं आहे. मग ते प्रिस्क्रिप्शन समजल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे, मग टॅबलेट लिहिली आहे, सस्पेन्शन दिलं आहे, इंजेक्शन दिलं आहे, ते आधी मी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी ते प्रिस्क्रिप्शन फील केलं पाहिजे. सो दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी फार्मसी. त्याच्यानंतर पेशंट काउन्सिलिंग. मला ॲज अ फार्मसिस्ट तुमची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता ॲज अ फार्मसिस्ट प्रोफेशन तुम्हाला प्रिस्क्रिप्शन फील केल्यानंतर ते प्रिस्क्रिप्शन काउन्सिल करता आलं पाहिजे. पेशंटला काउन्सिलिंग म्हणजे काय की त्या पेशंटला तुम्हाला समजवता आलं पाहिजे की अरे बाबा तुला हा प्रॉब्लेम होत आहे, मग त्याच्यासाठी तू काय काय प्रिकॉशन घेतले पाहिजे, मग हे औषध मी तुला देतोय, मग ते औषध कसं ठेवायचं, ते कसं ओपन करायचं, आणि मग ते कसं ॲडमिनिस्टर करायचं, म्हणजे ते कसं घ्यायचं ते औषध. तोंडातून घ्यायची आहे औषध, नाकातून घ्यायचंय, लावायचंय फक्त वरती. मग ह्या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या कम्युनिटी फार्मसीची जबाबदारी आहे. त्या फार्मसिस्टनी समजावून सांगितलं पाहिजे की ते औषध घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे, ते कसं स्टोअर केलं पाहिजे. आता हे झालं प्रिस्क्रिप्शन वाचल्यानंतरची काळजी. पण काही काही पेशंट असे पण येतात की ज्यांच्याकडे प्रिस्क्रिप्शनच नसतं, नॉन प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन. नॉन प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय की जे प्रिस्क्रिप्शन न घेता मला फक्त ताप आलाय, मला गोळी द्या, किंवा मला लूज मोशन होतं ते, मग मला गोळी द्या. मग त्याच्यासाठी नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग, मग कुठले औषधं मी विदाऊट प्रिस्क्रिप्शन नसेल तर मी कुठले औषधं देऊ शकते. पण या जागी जर पॅरासिटामॉलच्या ऐवजी जर मला एखादा पेशंट बीपीचं औषध मागत असेल किंवा एखादा पेशंट मला डायबिटीजचं औषध मागत असेल, मग ते फार्मसिस्टला माहिती पाहिजे की मी हे औषध विदाऊट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही. प्रिस्क्रिप्शन शिवाय कुठले ड्रग द्यायचे आणि कुठले नाही द्यायचे याची माहिती आधी फार्मसिस्टला असली पाहिजे, आणि ती माहिती असल्याशिवाय त्यांनी ड्रग डिस्पेन्स केले नाही पाहिजे. हे याच्यासाठी की त्या पेशंटच्या हितासाठी या गोष्टी, फार्मसिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे. फार्मसिस्टची सर्वात मोठी जबाबदारी आहे की प्रिस्क्रिप्शनचे ड्रग कुठले आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शनचे ड्रग कुठले, प्रिस्क्रिप्शन शिवाय मी कुठले औषधं देऊ शकते, आणि प्रिस्क्रिप्शन वाचूनच मी हे औषधं द्यायला पाहिजे. कॅन्सरचा पेशंट आहे, बीपीचा पेशंट आहे, डायबिटीजचा पेशंट आहे, मग त्याला मी प्रिस्क्रिप्शन शिवाय मी ते औषध दिलंच नाही पाहिजे. त्याच्यानंतर स्कोप फॉर परफॉर्मिंग बेसिक हेल्थ स्क्रीनिंग. बेसिक हेल्थ स्क्रीनिंग म्हणजे काय की एखादा पेशंट औषध घ्यायला आलाय, तर फार्मसिस्टची जबाबदारी काय की तो फक्त ड्रग काढेल, डिस्पेन्स करेल, याच्या व्यतिरिक्त तो काउन्सिलिंग करेल पेशंटला, म्हणजे सल्ला देईल, त्याला समजावून सांगेल कसं घ्यायचंय, कसं नाही घ्यायचंय, कसं स्टोअर करायचंय. त्याच्यानंतर त्याची सर्वात महत्त्वाची अजून एक जबाबदारी की पेशंटला वेळ नाही आहे हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे सारखं जायला. एखादा बीपीचा पेशंट आहे आणि त्याला रोज डॉक्टरांनी सांगितले की दर 2 तासांनी तुझं बीपी मॉनिटर करून ते तू लिहून ठेव. मग या केसमध्ये तुम्ही पेशंटला ही सुविधा तुमच्या फार्मसी स्टोअरला, तुमच्या कम्युनिटी फार्मसीला तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, तुम्ही देऊ शकता की पेशंट आल्यानंतर आना काका मी तुमचं बीपी मॉनिटर करून देतो, मी त्याचं फक्त तुम्हाला बीपी चेक करायचं आहे, वजन चेक करायचं आहे, किंवा अशा ज्या काही हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिस आहेत ज्या कॉमनली तुम्ही करू शकता, इझिली करू शकता, आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट जर तुम्ही तुमच्या फार्मसी स्टोअरला अवेलेबल केल्या तर इझिली लोक तुमच्या फार्मसीला येणार. आता बघा, एका रांगेमध्ये दर 5 मिनिटाच्या अंतराने एक नवीन रिटेल शॉप, कम्युनिटी फार्मसी शॉप आज उघडते. मग या एवढ्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये, एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला सर्वाइव्ह करायचं असेल तुमच्या कम्युनिटी फार्मसी शॉपसाठी, तर तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह फॉलो केले पाहिजे.
सो दीज आर द, हे सगळे जे झाले कोर्स ऑब्जेक्टिव्ह. का शिकायचा मला कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट? एक तर पहिली गोष्ट की मला कम्युनिटी फार्मसी जर उघडायचं असेल, तर मला रन करायचं असेल, तर मला लिगल रिक्वायरमेंट काय आहे. त्याच्यानंतर मला कम्युनिटी फार्मसीचे जे प्रोफेशन आहे, या प्रोफेशननुसार मला प्रिस्क्रिप्शन वाचता आलं पाहिजे, हँडल करता आलं पाहिजे, आणि त्या प्रिस्क्रिप्शननुसार सगळे औषधं मी काढून त्या पेशंटला मी दिले पाहिजे, आणि बरोबर औषधं दिले पाहिजे, आणि बरोबर किमतीमध्ये त्या पेशंटपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याच्यानंतर पेशंटला मला काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. कम्युनिटी फार्मसिस्टची तिसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे टू काउन्सिल द पेशंट. पेशंटला काय आजार आहे, त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायचे, कुठलं औषध आहे, प्रिस्क्रिप्शन शिवाय कुठले ड्रग द्यायचे, आणि प्रिस्क्रिप्शन वर कुठले ड्रग द्यायचे, कुठली औषधं द्यायची, हे मला सांगता आलं पाहिजे. हे मला माहिती पाहिजे ॲज अ कम्युनिटी फार्मसिस्ट. त्याच्यानंतर कम्युनिटी फार्मसिस्टनी अजून हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस, म्हणजे काही गोष्टी ज्या पेशंटला तो त्याच्या लेवलवर फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करू शकतो, हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस, ते मी त्याला दिले पाहिजे. हे झाले कोर्स ऑब्जेक्टिव्ह. मी का शिकायचा हा सब्जेक्ट. तुम्हाला समजते मित्रांनो की कम्युनिटी फार्मसी ही सर्वात मोठं प्रोफेशन आज आपल्या सोसायटीमध्ये आहे. खूप मोठी जबाबदारी फार्मसिस्टच्या खांद्यावर आहे. त्यामुळे हे सगळे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते तुम्ही या सब्जेक्टमधून शिकणार आहात. कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट नावच दिलंय. कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय, कसं ओपन करायचं, त्याच्या लिगल रिक्वायरमेंट काय, आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे ते कसं मॅनेज करायचं, कसं चालवायचं, हे झाले कम्युनिटी फार्मसीचे ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर कोर्स आउटकम. आउटकम म्हणजे काय, हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्हाला हातात काय मिळणार. म्हणजे तुम्ही पास आउट झाला आता सेकंड इयर, पण आता एक्झिट एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे. तुम्ही हा सब्जेक्ट शिकलाय, मग या सब्जेक्टमधनं तुम्ही काय शिकलात, तुमच्या हातात काय आलं, की डिस्क्राईब द एस्टॅब्लिशमेंट, लीगल रिक्वायरमेंट अँड इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कम्युनिटी फार्मसी. कम्युनिटी फार्मसी मला उभं करायचंय, नवीन सुरू करायचंय. मग त्याच्यासाठी लीगल रिक्वायरमेंट काय आहे, एस्टॅब्लिश करायला मला काय काय गरजेचं आहे. मला इतके पैसे हातात असले पाहिजे, मला एवढी जागा पाहिजे, मला रेफ्रिजरेटर घेणं गरजेचं आहे, मला AC असला पाहिजे माझ्या कम्युनिटी फार्मसीमध्ये. त्याच्यानंतर लीगल रिक्वायरमेंटमध्ये मला कुठले कुठले, फॉर्म नंबर 19, फॉर्म नंबर 20, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने फार्मसी ॲक्ट 1948 जो सुरू केला आहे, हे मी माझ्या पुढच्या टॉपिक जेव्हा सुरू करेल तेव्हा ते सांगणारच आहे. पण फार्मसी ॲक्ट म्हणजे फार्मसी ॲक्टचा जो रूल आहे 1948 आणि 1942 नुसार, त्याच्यामध्ये जे रूल्स दिले त्याच्यानुसार लीगल रिक्वायरमेंट काय काय आहे. मला फॉर्म नंबर 20 भरला पाहिजे, मग ड्रग ऑफिसला, DIच्या ऑफिसला जाऊन मी परमिशन घेतली पाहिजे, आणि जो फार्मसिस्ट काम करणार फार्मसी शॉपवर, तो लिगली तो तुमचा रजिस्टर्ड फार्मसिस्टच असला पाहिजे. म्हणजे काय मित्रांनो, ज्या एक्झामसाठी तुम्ही आता प्रिपरेशन करत आहात, एक्झिट एक्झामसाठी, त्या एक्झिट एक्झामला क्वालिफाईड झाल्यानंतर, पास झाल्यानंतरच तुम्हाला रजिस्टर्ड फार्मसिस्ट असं सर्टिफिकेट आणि असं लायसन मिळणार. आणि जोपर्यंत तुमच्या हातात लायसन नसणार तोपर्यंत तुम्ही स्वतःचं कम्युनिटी फार्मसी शॉप ओपन करू शकत नाही, किंवा तुम्ही ॲज अ फार्मसिस्ट तुम्ही काम करू शकत नाही. म्हणजे ही झाली लीगल रिक्वायरमेंट. याला म्हणतात लीगल रिक्वायरमेंट. लिगली यू आर अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट, तुम्ही रजिस्टर्ड फार्मसिस्ट आहात, आणि हे लिगली तुम्हाला सगळे डॉक्युमेंटेशन कंप्लीट असल्याशिवाय तुम्ही ते रन करू शकत नाही. फक्त रजिस्टर असून चालत नाही. ते कम्युनिटी फार्मसी ओपन करण्यासाठी तुम्हाला इतकी 120 स्क्वेअर मीटर एवढीच जागा तुम्हाला असली पाहिजे. मग ती जागा फुलफिल करण्यासाठी, ती जागा मिळवण्यासाठी, ती कमीत कमी जागा असेल तरच तुम्हाला परमिशन मिळणार कम्युनिटी फार्मसी ओपन करण्यासाठी. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कम्युनिटी फार्मसी. इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे फक्त तुम्ही कम्युनिटी फार्मसिस्ट होऊन चालत नाही, तुमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी असली पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय, की काम तुम्हाला स्वतःला आणि ॲडमिनिस्ट्रेशन लोकांकडनं काम करून घेता आलं पाहिजे. की आता एक फार्मसी शॉप आहे, मग तिथे एक फार्मसिस्ट पुरेसा आहे का, किती फार्मसिस्ट आपण घ्यायला पाहिजे, एक फार्मसिस्ट घ्यायला पाहिजे, 2 फार्मसिस्ट घ्यायला पाहिजे, याच्यासाठी पण काही रूल्स तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत या सब्जेक्टमध्ये. त्यामुळे त्यावरनं तुम्हाला कळणार. जसं की एक
छोटंसं उदाहरण सांगते की समजा एका हॉस्पिटलमध्ये 50 बेड आहेत, 50 बेडेड हॉस्पिटल आहे. मग त्या हॉस्पिटलसाठी 3 फार्मसिस्ट हे बेसिक रूल आहे. याच्यानुसार त्याचे कॅल्क्युलेशन केले जातात की फार्मसिस्ट किती रिक्वायर्ड आहेत अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ बेड्स. पेशंटच्या संख्येनुसार त्या फार्मसिस्टची रिक्वायरमेंट फुलफिल्ड होते. त्याच्यानंतर कम्युनिटी फार्मसी प्रोफेशनली हँडल प्रिस्क्रिप्शन अँड डिस्पेन्स द मेडिकेशन. प्रोफेशनली त्यांनी प्रिस्क्रिप्शन त्याला हँडल करता आलं पाहिजे. म्हणजे एखादा पेशंट आला तुमच्या कम्युनिटी फार्मसीवर, मग ते प्रिस्क्रिप्शन आधी तुम्ही व्यवस्थित तोंडावर चेहऱ्यावर एक तुमचं छोटंसं स्माईल जर असेल त्या प्रिस्क्रिप्शन घेताना, तर त्या समोरच्या पेशंटलाही जरा बरं वाटतं. नाही आपल्याला चांगलं आपल्या घरी कुणी पाहुणे आल्यानंतर आपण जर त्यांना हसून वेलकम केलं तर त्या पाहुण्यांना वाटतं की नाही बाबा आम्ही आलो तर यांना आनंद झालाय. पण जर तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेताना जर खूप वैतागलेले असाल, माहिती आहे खूप लोड असतो कम्युनिटी फार्मसीच्या शॉपमध्ये जेव्हा आपण काम करतो, एक पेशंट नाही 10 पेशंट तुमच्या लाईनमध्ये उभे असतात आणि तुम्ही जर चिडचिड करून जर प्रिस्क्रिप्शन त्याचं घेतलं, रिसीव्ह केलं ते प्रिस्क्रिप्शन, तर त्या पेशंटवर पण चुकीचा इम्पॅक्ट होतो. तो पेशंट पुढच्या वेळेस तुमच्या कम्युनिटी फार्मसीला व्हिजिट करणार नाही, तो शेजारच्या फार्मसीवाल्याकडे जाईल. नाही हा फार्मसीवाला मला वेलकम चांगलं करत नाही किंवा खूप चिडचिड करतो, नीट माहिती देत नाही. म्हणजे काय की प्रिस्क्रिप्शन हँडल करता आलं पाहिजे. रिसीव्ह द प्रिस्क्रिप्शन, चेहऱ्यावर एक हास्य, त्याला ग्रीट करून आपण प्रिस्क्रिप्शन हँडल केलं पाहिजे. की असं नाही की बाबा तुला हा कुठला आजार झाला रे, म्हणजे पेशंट ऑलरेडी घाबरलेला असतो आणि त्याला आपण अजून घाबरवलं नाही पाहिजे. म्हणजे ही जबाबदारी आहे प्रोफेशनली, म्हणून नाव दिलंय की प्रोफेशनली, म्हणजे प्रोफेशनलीच त्यांनी हँडल केलं पाहिजे प्रिस्क्रिप्शन. त्याच्यामध्ये कुठलेही साईड वेव्स त्यांनी क्रिएट नाही केले पाहिजे. आणि त्याच्यानंतर हँडल केल्यानंतर ते प्रिस्क्रिप्शन आधी लिगल आहे का, म्हणजे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनरकडनंच आलेलं आहे का, मग काही प्रिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे का की समजत नाहीये, वाचता येत नाहीये, मग ते त्यांनी आधी त्या गोष्टी त्या डॉक्टरला कॉल करून किंवा पेशंटला विचारून त्या क्लिअर केल्या पाहिजे आणि मगच त्याला डिस्पेन्स केले पाहिजे मेडिकेशन. डिस्पेन्स म्हणजे काय की ते मेडिकेशन त्याला दिले पाहिजे, त्या पेशंटपर्यंत पोहोचवले पाहिजे. त्याच्यानंतर काउन्सिल पेशंट अबाउट द डिसीज. काउन्सिल म्हणजे काय की त्यांनी त्याची माहिती सगळी पेशंटला दिली पाहिजे. सर्वात पहिल्यांदा काउन्सिल करताना कम्युनिटी फार्मसीनी आधी पेशंटला विचारायला पाहिजे, काय बाबा तुला काय त्रास होत आहे, कधीपासून त्रास होत आहे, हे औषधं कधीपासून घेत आहात, आणि ही सगळी माहिती आधी पेशंटकडनं गोळा केल्यानंतर मग फार्मासिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याला सगळी माहिती सांगितली पाहिजे. की आजकाल काही कंटेनर असे येतात, एक पॅरासिटामॉलच्या सस्पेन्शनचं कंटेनर एक मार्केटमध्ये आलंय. एक साधं एक्झाम्पल सांगते. छोट्या मुलांसाठी एक औषध आहे लिक्विड फॉर्ममध्ये. ते झाकण आधी 2 वेळेस उलटं फिरवावं लागतं, 2 वेळेस सरळ फिरवावं लागतं. मग जर एखादा खेड्यातला रुरल एरियातला पेशंट असेल तर त्याला हे समजणार नाही की झाकण कसं उघडायचं. मग ही सगळी माहिती कुणी सांगितली पाहिजे, कम्युनिटी फार्मसीनी सांगितली पाहिजे. आय ड्रॉपचे कंटेनर आहे. आता आय ड्रॉप म्हणजे तुम्ही फार्मासिस्ट आहात, तुम्हाला माहिती आहे की हे स्टराईल प्रिपरेशन आहे, पण पेशंटला हे माहिती नसतं. खेड्यातला पर्टिक्युलरली पेशंट असेल तर त्याला कळणार नाही की नाही त्याच्या टिपला आपण हात नाही लावला पाहिजे, कारण टिपला जर हात लावला तर त्याला कंटॅमिनेशन होऊ शकतं, मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतात. मग हे त्या पेशंटला सांगितलं पाहिजे की हे डोळ्यात टाकायचं औषध आहे तर ते तुम्ही स्टराईल प्रिपरेशन आहे. स्टराईल हा शब्द त्याला कळणार नाही. मग त्याला फक्त सांगितलं पाहिजे की काका तुम्ही काळजी घ्या, हे औषध घेताना त्याच्या ज्या कंटेनरच्या टिपला तुम्ही हात नाही लावला पाहिजे. हे तुम्ही स्टोअर करताना फ्रीजमध्ये स्टोअर करा, फ्रीजच्या बाहेर त्याला रूम टेम्परेचरला स्टोअर करा, हे समजवता आलं पाहिजे. मुलांपासून दूर ठेवा हे औषध. आपण जनरली आपल्याला बऱ्याच लोकांना सवय असते बघा, औषधं आणले की आपण फ्रीजच्या वरती ठेवून देतो. पण कधी पण एक लक्षात ठेवा, फ्रीजच्या वरती म्हणजे फ्रीज आतून थंड असतो पण बाहेरून तो हीट जास्त देतो. मग त्यामुळे ते औषधं त्या फ्रीजच्या वरती ठेवले नाही पाहिजे. मग काही औषधं, इन्सुलिन हे एक औषध आहे, डायबिटीजच्या पेशंटला लागतं, मग ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं पाहिजे. मग रेफ्रिजरेटरमध्ये पण कुठे ठेवलं पाहिजे, ते डीप फ्रीज केलं पाहिजे, 2 to 8 डिग्रीला ठेवलं पाहिजे. मग त्याला 2 to 8 डिग्री नाही करणार, पण त्या पेशंटला तुम्हाला हे समजवू शकता की ते तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवा. एखादा अँटीबायोटिक आहे, ॲडव्हेंट म्हणून एक अँटीबायोटिक आहे की जे तुमच्या फ्रीजमध्ये फक्त फ्रीजमध्ये ठेवा, त्याला डीप फ्रीज करायची गरज नाही.
काही पावडर प्रिपरेशन असतात मुलांमध्ये अँटीबायोटिकचे, ते वेळेवर त्याच्यामध्ये कोमट पाणी करून मिक्स करायचे असतात. मग ते पेशंटनी सांगितलं पाहिजे की काका हे औषध देताना, मुलाला बाळाला औषध देताना पाणी आधी गरम करा, उकळवून घ्या, ते थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर कोमट पाणी, मग ते तिथं त्या बॉटलवर एक मार्किंग दिलेली असते. एक बॉटल असेल, त्या बॉटलवर एक मार्किंग आहे आणि त्या मार्किंग पर्यंत तुम्हाला ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचंय. आधी थोडंसं पाणी टाका. पेशंट काय करतात, काही काही वेळेस पाणी मार्किंग पर्यंत टाकायचंय म्हणजे पूर्ण मार्किंग पर्यंत आधीच भरून टाकणार, पण असं नाही करायचं. हे फार्मसिस्टनी समजवायचं, कारण की जे पावडर ड्रग आहे ते आधीच पाण्यामध्ये सॉल्युबल नाहीये, म्हणून ते पावडर फॉर्ममध्ये दिलंय. मग त्याच्यासाठी काय करायचं की त्यासाठी आधी थोडंसं पाणी टाका, बॉटलचं झाकण लावा, मग ते हलवून घ्या चांगलं. ते हलवल्यानंतर जेव्हा पूर्ण मिक्स होईल आणि त्याच्यानंतर त्या मार्कपर्यंत त्याची लेवल ॲडजस्ट करा. तुम्हाला याच्यासाठी त्याच्यासोबत डिस्टिल वॉटरचे छोटे पाऊच दिलेले असतात त्याच्यासोबत. हे पेशंटला सांगणं, काउन्सिलिंग करणं, यालाच म्हणतात काउन्सिलिंग करणं, ही जबाबदारी आहे कम्युनिटी फार्मसिस्टची, की हा महत्त्वाचा मुद्दा, हे महत्त्वाचे काही पॉईंट्स हे पेशंटला सांगितले पाहिजे. जे एज्युकेटेड पेशंट आहे ठीक आहे, ते वाचून समजून घेतात की त्याच्यावर लिहिलेलं आहे, त्यांना वाचता येतं, ते बनवतील. पण जे खेड्यातले पेशंट आहेत त्यांना हे समजणार नाही, ज्यांना लिहिता वाचताच येत नाही. मग त्या पेशंट, त्या कंडिशनमध्ये, त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? ॲज अ कम्युनिटी फार्मसिस्ट तुम्ही सांगा की काका इथे लाल मार्किंग केलेली आहे, तिथपर्यंत तुम्हाला पाणी टाकायचं आहे. एवढं तर समजू शकतात पेशंट. मग ती जबाबदारी आहे कम्युनिटी फार्मसिस्टची, काउन्सिलिंग द पेशंट. मग कशा कशा संदर्भात काउन्सिलिंग करायचं हे सांगितलं मी, की औषध कसं वापरायचं, कसं ठेवायचं. त्याच्यानंतर डिसीज, आजार कुठला झालाय त्याच्याबद्दल काउन्सिलिंग केलं पाहिजे. एखाद्या माणसाला जर तो ॲसिडिटी त्याला खूप झालेली आहे, मग त्या ॲसिडिटीमध्ये त्याला एक अँटासाईड डॉक्टरने लिहून दिले, मग त्याला ते समजून सांगितलं पाहिजे की हे अँटासाईड आहे. अँटासाईड म्हणजे काय, की हे जेवणाच्या अर्धा तास आधी ते अँटासाईड त्या पेशंटनी घेतलं पाहिजे. हाफ एन आवर जेवणाच्या अर्धा तास आधी त्या पेशंटनी घेतलं पाहिजे. मग हे जे आहे, हे जे मुद्दे आहेत, हे काउन्सिलिंगचे मुद्दे, ते रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर डिसीज, त्या आजाराच्या संदर्भात, या आजारामध्ये हे प्रिकॉशन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन अँड नॉन प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स. प्रिस्क्रिप्शन बघून जे मेडिसिन्स देतात त्या संदर्भात काउन्सिल केलं पाहिजे. आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन, म्हणजे प्रिस्क्रिप्शन नाही आहे पेशंटकडे, पण तो औषध घ्यायला गेलाय, म्हणजे एखाद्या पेशंटला डोकं दुखते, बॉडी एक होते, हातपाय दुखतात आहे त्याचे, मग ते आपण प्रिस्क्रिप्शनच्या शिवाय ते औषधं आपण पेशंटला इझिली देऊ शकतो. पहा, पण एखादा बीपीचा पेशंट आला आणि तो प्रिस्क्रिप्शन शिवाय आलाय, तर त्या पेशंटला फार्मसिस्टची जबाबदारी आहे, नाही काका तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेऊन या, मगच मी तुम्हाला हे औषध देऊ शकतो, कारण हे ब्लड प्रेशरसाठीचं औषध आहे. बीपी हा शब्द सुद्धा कळणार नाही पेशंटला. मग तिथे सांगितलं पाहिजे की उच्च रक्तदाबासाठी हे तुमचं औषध आहे आणि हे मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन शिवाय देऊ नाही शकत. मग ते नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग हे आधी त्याला समजले पाहिजे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे की परफॉर्म बेसिक हेल्थ स्क्रीनिंग. परत हेच की हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस जो तो ज्या देऊ शकतो, जे त्याच्या कॅपॅसिटीमध्ये आहे. एक वेट मशीन ठेवू शकतो तो त्याच्या फार्मसी शॉपवर, एक त्याचं बीपी ॲपरेटस ठेवू शकतो की पेशंट आला की त्याचं बीपी चेक करू शकतो. पेशंटला एकदा शिकवून दिलं तर पेशंट स्वतः सुद्धा करू शकतो, की असं नाही की माझ्याकडे खूप गर्दी आहे फार्मसी शॉपला आणि मी नाही करू शकणार. की त्या पेशंटला जर तुम्ही शिकवलं, आता डायबिटीजचे पेशंट स्वतःच सुई रोज लावून घेतात, ते रोज डॉक्टरकडे थोडी ना जाणार सकाळ संध्याकाळ. मग तशीच हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस जो पेशंटला, जो फार्मसीच्या कॅपॅसिटीमध्ये आहे तो त्या देऊ शकतो. म्हणजे हा कम्युनिटी फार्मसी हा सब्जेक्ट शिकल्यानंतर हे सगळे फायदे तुम्हाला होणार आहेत. आणि हा महत्त्वाचा विषय आहे एक्झिट एक्झामच्या दृष्टीने, कारण मग तुमचं जे मेन प्रोफेशन आहे त्याच्या रिलेटेड आहे हा सब्जेक्ट. त्यामुळे याच्या रिलेटेड भरपूर MCQ विचारू जाऊ शकतात. त्यामुळे याचं प्रिपरेशन करणं हे गरजेचं आहे. म्हणून मी हे कव्हर केलं की कोर्स ऑब्जेक्टिव्ह आणि कोर्स आउटकम. आता हा जो सब्जेक्ट आहे कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट, याच्यामध्ये एकूण 9 टॉपिक्स, 9 चॅप्टर्स तुमचे कव्हर होतात. आता एक एक करून मी हे चॅप्टर सांगेल की प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे.
पहिला जो आहे कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस. कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस म्हणजेच काय की कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय, कम्युनिटी फार्मसी कशाला म्हणतात, त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याची हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट. हिस्ट्री म्हणजे काय की कम्युनिटी फार्मसी हे प्रोफेशन भारतामध्ये केव्हा आलं, इंटरनॅशनली केव्हा आलं, म्हणजे इंटरनॅशनल काय त्याचा सगळा हिस्ट्री आहे, आणि इंडियामध्ये केव्हा आलं, भारतामध्ये ते केव्हा सुरू झालं, कधीपासून सुरू झालं, इसवी सणापूर्वी सुरू झालं, इसवी सणानंतर सुरू झालं, कसं ते पुढे वाढलं प्रोफेशन, आणि फार्मसिस्ट हे नाव कसं सुरू झालं. आधी बघा डॉक्टरकडे आपण गेलो, जुन्या काळामध्ये डॉक्टरकडे जायचं तेव्हा डॉक्टर स्वतःच औषधं बनवायचे आणि ते पेशंटला द्यायचे, तेव्हा फार्मसी हा कन्सेप्ट नव्हता. त्याच्यानंतर काही दिवसांनी वाटायला लागलं की डॉक्टरांचा लोड खूप वाढला. मग डॉक्टरांचा लोड वाढल्यानंतर डॉक्टरांना पण वाटायला लागलं की नाही, मला कुणीतरी असिस्टंट पाहिजे, माझ्या हाताखाली कुणीतरी पाहिजे, कमीत कमी मी जे औषध सांगतोय ते औषध तयार करणारा तरी माणूस पाहिजे. मग ते तयार करणारा माणूस म्हणून त्याला नाव पडलं की त्यांनी त्याच्या हाताखाली एखादा 10वी पास 10वी नापास एखादा मुलगा माणूस असं ठेवायला सुरुवात केली. मग त्याला कंपाऊंडर असं नाव पडलं की जो डॉक्टरांच्या, आपण दवाखान्यात गेलो की दवाखान्याच्या तिथे बाहेर तो बसायचा, पेशंटला आत सोडायचं काम त्याचं. त्याच्यानंतर त्या पेशंटला डॉक्टर जे लिहून देतील किंवा डॉक्टर जे त्याला सांगतील तोंडी की हे पावडर घे, ही मिक्स कर आणि ती बारीक करून ह्या त्याच्या 4 पुड्या कर, 10 पुड्या कर आणि या पेशंटला दे, त्याला म्हणायचे कंपाऊंडर. म्हणजे फार्मसी प्रोफेशन जे सुरू झालं ते कंपाऊंडरपासून सुरू झालं. आणि त्याच्यानंतर चायनामध्ये, ते आपण ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकूच की त्याच्यामध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे, की कसं सुरू झालं. आपल्या जुन्या काळामध्ये आधी बघा हाताला जखम झाली किंवा पायाला खरचटलं मुलांना की आपण ते झाडाची पानं तोडायची आणि ती बारीक करून त्याला लेप लावायचा. माझ्या हातामध्ये शीळ घुसली की मी गूळ गरम करणार किंवा पान गरम करणार आणि तो लावणार, हा आपला आजीचा उपाय. म्हणजे याच्यामधून की आधी फक्त औषधाचा शोध आणि डॉक्टर सुरू झाले. हिप्पोक्रॅटस म्हणून आपले फादर ऑफ मेडिसिन ज्यांना म्हणतात, हिप्पोक्रॅटस, ज्यांनी सर्वात पहिल्यांदा मेडिसिनचा शोध लावला. मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन पासून सुरुवात झाली आधी. आयुर्वेदिक मेडिसिन नंतर मग हे प्रोफेशन जे वाढत वाढत गेलं, मग इंडियामध्ये कसं वाढलं, भारतामध्ये कसं वाढलं आणि इंटरनॅशनल लेवलला फार्मसी प्रोफेशन कसं वाढलं. US मध्ये पहिलं हॉस्पिटल फार्मसी हा कन्सेप्ट पहिला जो सुरू झाला तो US मध्ये. त्याच्यानंतर बरेच सायंटिस्ट आले, ग्रीकमध्ये सायंटिस्ट आले, 11व्या आणि 12व्या सेंचुरीमध्ये ग्रीकमध्ये सायंटिस्ट आले. त्याच्यानंतर जे खरं डेव्हलपमेंट झालं फार्मसी प्रोफेशन जे सुरू झालं ते 17 आणि 18 सेंचुरी नंतर जे सुरू झालं की फार्मसी प्रोफेशनला नाही सेपरेट दर्जा दिला पाहिजे, हे असं जेव्हा वाटायला लागलं आणि तेव्हापासून सेपरेट दर्जा. आणि मग फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया त्यांच्या अंतर्गत, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये आधी फक्त मेडिकल प्रोफेशन होतं. मेडिकल म्हणजे डॉक्टर आधी रजिस्टर करायचा. तुम्ही बघा तुमचं डिप्लोमा फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन होतं आणि आत्ता जो तुमचा कोर्स तुम्ही शिकला फार्मसीचा, त्याचं सगळं सिलेबस आणि सगळी एक्झाम जे घेण्याचं काम जे आहे ते फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया घेते. आणि हे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ही स्टेट लेवलला आहे, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये नेमून दिलेलं आहे, राज्यामध्ये सेंटर आहे. म्हणजे मी जर पुण्यामधून डिप्लोमा फार्मसी कंप्लीट केलं माझं, तर माझं फार्मसी कंप्लीट केल्यानंतर मी जे रजिस्ट्रेशन करणार, म्हणजे तुमची एक्झिट एक्झाम झाली आणि मी क्वालिफाईड झाल्यानंतर मी जे रजिस्टर करणार, तर मी त्या माझ्या स्टेटला म्हणजे महाराष्ट्र स्टेटला मी स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये जाऊन माझं रजिस्ट्रेशन होणार. याचं ऑफिस आहे मुंबईला मुलुंड हॉस्पिटलला, तिथे जाऊन आपण रजिस्टर करू शकतो. असं प्रत्येक स्टेटमध्ये, गुजरातचं सेपरेट त्यांचं गुजरात स्टेट फार्मसी काउन्सिल आहे, राजस्थानचं त्यांचं सेपरेट राजस्थान स्टेट फार्मसी काउन्सिल आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की फार्मसी काउन्सिल जे आहे, फार्मसी प्रोफेशन जे आहे ते आता खूप मोठं प्रगत झालेलं आहे. आधी फक्त डिप्लोमा फार्मसी किंवा बी फार्मसी, डिग्री फार्मसी एवढाच कोर्स मर्यादित होता. आता मास्टर इन फार्मसी आलं, म्हणजे तुम्ही डिप्लोमा फार्मसी केल्यानंतर डिग्री फार्मसी करू शकता. डिग्री फार्मसीला तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकतं. त्याच्यानंतर तुम्ही एम फार्मसी करू शकतात, PhD करू शकतात. आता नवीन एक कोर्स आपल्याकडे सुरू झाला आहे फार्म डी म्हणून, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर आणि डॉक्टरेट डिग्री
दोघी सोबत मिळणार फार्म डी केल्यानंतर. सांगायचं एवढंच की या पहिल्या सेक्शनमध्ये, पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्ही फार्मसी प्रोफेशन म्हणजे काय, व्हॉट इज कम्युनिटी फार्मसी, कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय, काय रोल आहे कम्युनिटी फार्मसिस्टचा, त्याच्यानंतर कशी हिस्ट्री, कसा होता कम्युनिटी फार्मसी. जसं मी आत्ता सांगितलं की कंपाऊंडरपासून सुरुवात झाली फार्मसिस्टची. आधी डॉक्टरच फार्मसिस्ट होता, म्हणजे डॉक्टरच निदान करायचा, डॉक्टरच औषध बनवायचा आणि तो पेशंटला द्यायचा. पण तो डॉक्टरचा लोड वाढल्यानंतर मग अशी गरज वाटायला लागली की नाही, आता फार्मसी प्रोफेशन सेपरेट असलं पाहिजे. आणि तेव्हापासून फार्मसी प्रोफेशन कसं डेव्हलप झालं हे आपण या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे. मग त्याचं इंडियन सिनॅरिओ काय आणि इंटरनॅशनल सिनॅरिओ, जे मी आत्ता सांगितलं की इंडियामध्ये कसं वाढलं 11व्या-12व्या सेंचुरीपासून ते आत्ताच्या 17-18 ते 20-21व्या सेंचुरीपर्यंत. अजून एक सांगायचं मला की डिप्लोमा फार्मसीचा सिलेबस आधी जुना सिलेबस फॉलो असायचा. म्हणजे आधी 10वीच्या बेसवर पण डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन मिळायचं. ही 1991च्या आधीची गोष्ट सांगते, 1991च्या आधीची गोष्ट सांगते. त्याच्यानंतर 1991 पासून असं सुरू झालं की नाही, 12वी झाल्यानंतरच डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन पाहिजे, की कारण मुलांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट व्यवस्थित आधी शिकले पाहिजे, तर त्यांना हे जास्त सोपं जाईल. 91चा सिलेबस तेव्हा होता. 91चा सिलेबस 10-20 वर्ष झाले 91चा सिलेबस काही बदलत नव्हता. आणि आत्ता 2020 नंतर, कोरोना नंतर, कोविडच्या पिरियड नंतर आता नवीन सिलेबस, नवीन एज्युकेशन रेग्युलेशन पॉलिसी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये कम्युनिटी फार्मसी हा सब्जेक्ट सुरू केलेला. तर हे सगळं जे आहे हे आपण शिकणार आहोत या पहिल्या चॅप्टरमध्ये, कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस. मला असं वाटतं की मी जे सांगत आहे ते तुम्हाला समजत आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट समजत नसेल तर तुम्ही मेसेज करू शकता, लिंकवर तुमच्या अडचणी पाठवू शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो आहे प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिटी फार्मसिस्ट. आता कम्युनिटी फार्मसिस्ट काय हे समजलं, त्याची हिस्ट्री काय हे समजलं, कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय हे समजलं, कसं डेव्हलप झालं कम्युनिटी फार्मसी. त्याच्यानंतर कम्युनिटी फार्मसिस्ट जो काम करणार आहे त्याच्या प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी काय, प्रोफेशनली म्हणजे त्यांनी काय काय केलं पाहिजे, त्याच्या काय काय जबाबदारी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय की जबाबदारी काय कम्युनिटी फार्मसिस्टच्या. आता कम्युनिटी फार्मसिस्टमध्ये त्यांनी गुड फार्मसी प्रॅक्टिस आणि SOPs, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, म्हणजे मी जेव्हा कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणून काम करेल तेव्हा माझ्या काय जबाबदारी आहे, प्रोफेशनली मी कसं वागलं पाहिजे, प्रोफेशनली मी काय काय केलं पाहिजे. कम्युनिटी फार्मसिस्टची पहिली जबाबदारी म्हणजे की त्याने तो मेडिसिन सगळे परचेस करणार, ते स्टोअर करून ठेवणार त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. स्टोअर केल्यानंतर तो पेशंटला डिस्पेन्स करणार, म्हणजे पेशंटला ते देणार औषधं बरोबर किमतीमध्ये आणि बरोबर वेळेमध्ये, त्या पेशंटला बरोबर डोस त्या पेशंटपर्यंत तो पोहोचवणार. ही पहिली जबाबदारी प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिटी फार्मसिस्ट. त्याच्यानंतर ते औषध दिल्यानंतर फक्त औषध देणं एवढंच काम नाही आहे कम्युनिटी फार्मसिस्टचं, त्याच्यासोबत त्यांनी काउन्सिल केलं पाहिजे. हे मी आधीच सांगितलं की काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं. मग काउन्सिलिंग कशाबद्दल, काउन्सिलिंग त्या औषधाबद्दल, काउन्सिलिंग त्याला झालेल्या आजाराबद्दल किंवा त्याला काय सिम्पटम्स होतात, ते काय डिसऑर्डर्स आहेत त्याच्याबद्दल त्यांनी काउन्सिलिंग केलं पाहिजे. काउन्सिलिंग करताना, काउन्सिलिंग झाल्यानंतर तो पेशंट नंतर परत जेव्हा येणार तेव्हा जर त्या पेशंटला काही अडचणी आल्या, त्या औषधामुळे काही साईड इफेक्ट झाले, मग काही साईड इफेक्ट कशामुळे झाले किंवा त्या साईड इफेक्ट झाल्यानंतर काय त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, हे सगळं जे सांगणार, दॅट इज द प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिटी फार्मसिस्ट. त्याच्यानंतर गुड फार्मसी प्रॅक्टिस त्यांनी राबवली पाहिजे. गुड म्हणजे काय, चांगली, चांगली फार्मसी प्रॅक्टिस म्हणजे औषध, एखादा पेशंट त्याच्या कम्युनिटी फार्मसी शॉपवर आल्यानंतर आधी काय केलं पाहिजे, ते प्रिस्क्रिप्शन आधी कसं घ्यायचं, ते प्रिस्क्रिप्शन कसं हँडल करायचं, कसं चेक करायचं, मग त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये मग प्रिस्क्रिप्शनचे कुठले ड्रग आहेत, आणि बिना प्रिस्क्रिप्शनचा जर एखादा पेशंट आला मग त्याला कशी औषधं द्यायची की नाही, ह्या सगळ्या ज्या आहेत त्याला म्हणतात गुड फार्मसी प्रॅक्टिस. ही त्याने स्वतः डिझाईन केली पाहिजे, स्वतः बनवली पाहिजे.
स्वतः त्यांनी एक स्वतःचा रोड मॅप बनवला पाहिजे की नाही, पेशंट आल्यानंतर त्याला असं असं करायचं. त्याला काउन्सिलिंग करायचं असेल तर काउन्सिलिंगसाठी सेपरेट रूम किंवा काउन्सिलिंगसाठी सेपरेट जागा, की नाही काही पेशंटला अडचण असते, सगळ्या बाकीचे 4 पेशंट समोर उभे आहेत आणि त्याच्यासमोर जर प्रश्न विचारायचा असेल तर पेशंटला कधी कधी ते काही पर्टिक्युलर केसमध्ये ते हेजिटेट करतात, त्यांना अवघड वाटतं की कसं विचारायचं आता प्रश्न. मग अशा पेशंटसाठी की त्यांनी सेपरेट थोडीशी जागा त्याच्याकडे जर अवेलेबल असेल तर काउन्सिलिंगसाठी सेपरेट जागा त्यांनी अवेलेबल केली पाहिजे. हे सगळं तो त्याच्या याच्यामध्ये येणार की गुड फार्मसी प्रॅक्टिस. अजून एक मुद्दा सांगते की जर सिनियर फार्मासिस्ट आहे तिथला, जो मेन फार्मासिस्ट आहे, त्याच्या हाताखाली 2 प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत आणि सिनियर फार्मासिस्ट जर काही कामासाठी बाहेर गेलेला असेल, मग ती 2 प्रॅक्टिस करणारी मुलं जी आहे ही जर गुड फार्मसी प्रॅक्टिस त्यांनी जर बनवून ठेवली, डिझाईन करून ठेवली, तर त्या मुलांना कधी अडचण येणार नाही किंवा चुकीची प्रॅक्टिस तिथे होणार नाही. मग ती प्रॅक्टिस व्यवस्थित होण्यासाठी हे महत्वाचं आहे की गुड फार्मसी प्रॅक्टिस त्यांनी डिझाईन केली पाहिजे, त्यांनी सेट केली पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज गुड फार्मसी प्रॅक्टिस. आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे स्टँडर्ड. आता एक एक्झाम्पल सांगते का, आपण घरी नवीन फ्रीज आणलं, नवीन फ्रीज आणल्यानंतर डायरेक्टली आपण बटन लावून चालू करतो का हो ते फ्रीज? आपल्याला त्या दुकानदारांनी सांगितलेलं असतं फ्रीज नेल्यानंतर 2 तास चालू करू नका, कारण ते गोडाऊनमधनं आलेलं असतं. मग 2 तासांनी नंतर तुम्ही फ्रीज चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलंही सामान ठेवू नका, त्याला आधी 2 तास छान थंड होऊ द्या आणि 2 तास थंड झाल्यानंतर किंवा 24 तास थंड होऊ द्या, 24 तास थंड झाल्यानंतरच त्याला तुम्ही सुरू करा, त्याच्यात सामान ठेवा. म्हणजे हे काय झालं, ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण गेलं पाहिजे. आपण डायरेक्ट इंजेक्शन डायरेक्ट देतो का पेशंटला? नाही, त्याला आधी त्याचा तो एरिया कुठे इंजेक्शन द्यायचंय, त्याला इंट्रामस्क्युलर द्यायचंय, इंट्राव्हेनस द्यायचंय, तो एरिया आधी आपण स्टराईल केला पाहिजे. मग त्याला आपण स्पिरिट लावलं पाहिजे. मग स्पिरिट कसं लावलं पाहिजे, आपण हाताने ओतणार का स्पिरिट? मग त्याच्यासाठी आपण कॉटन घेतला पाहिजे. मग कॉटन आपण असाच घेणार का मळलेला? आपण स्टराईल कॉटन घेतला पाहिजे. मग ती जागा स्वच्छ केली पाहिजे, स्टराईल केली पाहिजे आणि मग निडल कुठली घ्यायची आहे त्या पेशंटला, नवीनच निडल आपण फोडली पाहिजे. निडल ती वापरल्यानंतर ती कशी डिस्पोज करायची त्याची पण टेक्निक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या जिथे आपण नोट डाऊन करून ठेवतो, ज्या फॉलो करतो, त्याला म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आणि ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणि गुड फार्मसी प्रॅक्टिस या 2 महत्त्वाच्या गोष्टी जर त्यांनी फॉलो केल्या, त्याला म्हणतात प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिटी फार्मसिस्ट. हे सगळं जे येतं त्या प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये येतं कम्युनिटी फार्मसिस्टच्या, की त्यांनी काय काय करायचे आहे, त्याच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत, त्याच्या पेशंट रिलेटेड काय जबाबदाऱ्या आहेत, त्याच्या मेडिसिन रिलेटेड काय जबाबदारी आहे, की ते मेडिसिन कसे स्टोअर करायचे, कसे डिस्पेन्स करायचे. ह्या सगळ्या जे कव्हर होणार आपल्याला या दुसऱ्या टॉपिकमध्ये, दॅट इज कम्युनिटी फार्मसी रिस्पॉन्सिबिलिटी, प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिटी फार्मसिस्ट. त्याच्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा म्हणजे खूप महत्त्वाचा, प्रिस्क्रिप्शन अँड प्रिस्क्रिप्शन हँडलिंग. प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय रे मित्रांनो? प्रिस्क्रिप्शन म्हणजे अशी छोटीशी चिठ्ठी जे डॉक्टर लिहून देतात. नेहमी डॉक्टर देतात, इथे लिहिलेलं असतं बघा. प्रिस्क्रिप्शन जे सुरू होतं नेहमी हे इथे RX सुरू होतं. मग त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये इथे डॉक्टरचं नाव असतं, नेम ऑफ डॉक्टर. त्याच्यानंतर इथे पेशंटचं नाव असतं. आता सगळ्याच मोठे हॉस्पिटल असतील तर पेशंटच्या नावाच्या ऐवजी ते तिथे त्या पेशंटला एक रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर दिलेला असतो, त्यानुसार लिहिलेलं असतं. मग त्याची एंट्री वेगळी असते, त्याची नोंदणी ते करून घेतात वहीमध्ये. आजकाल सगळं तांत्रिक जग आहे, त्यामुळे ऑनलाईन कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर एंट्री होते त्या प्रिस्क्रिप्शनची. मग हे प्रिस्क्रिप्शन आता इथे RX लिहिलेलं असतं, मग इथे औषधांची नावं असतात, मग इथे डॉक्टरची साईन असते. काही प्रिस्क्रिप्शन वाचूही नाही शकत अशी हँडरायटिंग डॉक्टरांची असते. मग आता हे जे प्रिस्क्रिप्शन आहे की हे प्रिस्क्रिप्शन खरं आहे की नाही, खरं म्हणजे काय की ते लीगल आहे की नाही, ते खरंच रजिस्टर्ड डॉक्टरनी, खरंच MBBS डॉक्टर आहे का, MD डॉक्टर आहे का, त्यांनीच लिहिले. आजकाल बोगस डॉक्टर पण असतात, फेक डॉक्टर पण असतात. मग त्या केसमध्ये प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, ते प्रिस्क्रिप्शन कसं ओळखायचं की ते लीगल आहे की नाही, आणि ते प्रिस्क्रिप्शन ओळखल्यानंतर त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये काय काय असलं पाहिजे, व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन,
काय काय आलं पाहिजे. आधी वरती डॉक्टरचं नाव आलं पाहिजे, त्याच्यानंतर त्या प्रिस्क्रिप्शन सुरू जे झालं पाहिजे ते RXनीच सुरू झालं पाहिजे. मग हे RX म्हणजे काय, मग त्याच्यानंतर इथे जे प्रिस्क्रिप्शनचं जे नावं लिहिलेले असतात मेडिसिनचे त्याला म्हणतात मेन बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन. मग हे मेन बॉडी म्हणजे काय, याला म्हणतात सुपरस्क्रिप्शन, याला म्हणतात सबस्क्रिप्शन. त्याच्यानंतर मग इथे सिग्नेचुरा ही एक टर्म येते. मग सिग्नेचुरा म्हणजे काय, म्हणजे ते पेशंटसाठी इन्स्ट्रक्शन आहेत की फार्मसिस्टसाठी इन्स्ट्रक्शन आहेत, कुणाकुणाला इथे इन्स्ट्रक्शन असले पाहिजे. त्याच्यानंतर तिथे सही आहे का डॉक्टरांची, मग ती सही फक्त नुसती सही आहे का, त्या डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा तिथे असला पाहिजे त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये. त्या हॉस्पिटलचं नाव नुसतं असून चालत नाही, तिथे कॉन्टॅक्ट नंबर नसेल, मेल ID नसेल, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर नसेल, म्हणजे याच्यावरनं संशय येऊ शकतो की नाही ते डॉक्टर काहीतरी गडबड दिसते. मग हे ओळखता आलं पाहिजे. याच्यासाठी आपण शिकणार आहोत हा तिसरा चॅप्टर, प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आणि प्रिस्क्रिप्शन कसं हँडल करायचं, प्रिस्क्रिप्शन कसं ओळखायचं, व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन, काय काय वेगवेगळे काय काय पार्ट्स आहेत प्रिस्क्रिप्शनचे. प्रिस्क्रिप्शनमध्ये कंपल्सरी काय काय असलं पाहिजे, RX असलंच पाहिजे, मग त्याच्यामध्ये मेन बॉडी असली पाहिजे, मग पेशंटला इन्स्ट्रक्शन असले पाहिजे, फार्मसिस्टला इन्स्ट्रक्शन असले पाहिजे, हे सगळं ओळखता आलं पाहिजे. मग हे ओळखण्यासाठी आधी स्वतः फार्मसिस्टला माहिती पाहिजे प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आणि ते प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर ते कसं हँडल करायचं. म्हणजे एखादं प्रिस्क्रिप्शन घेतल्यानंतर जर तिथे समजा लिहिलं आहे पॅरासिटामॉल, मग आता हे पॅरासिटामॉलच्या पुढे इथे काहीच लिहिलेलं नाहीये की टॅबलेट द्यायची आहे, सस्पेन्शन द्यायचंय, सोल्युशन द्यायचंय. मग हे कसं करणार फार्मसिस्टला, कारण डॉक्टरांनी काहीच मेन्शन नाही केलं. छोटं बाळ आहे, मग आता छोटं बाळ आहे तर त्याला गोळी मग पूर्ण द्यायची का, 500 mg ची गोळी येते, 250 mg ची गोळी येते, मग त्याच्यामध्ये कुठली गोळी द्यायची त्या बाळाला. मग गोळी दिली तर पूर्ण अख्खी गोळी तो खाणार का, एक तर त्या बाळाला गोळी तो गिळू शकत नाही, मग त्याला ती पाण्यामध्ये द्यायची का, मग तसं अलाउड आहे का. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रिस्क्रिप्शन हँडल करताना फार्मसिस्टला माहिती पाहिजेत. प्रिस्क्रिप्शन कसं ओळखायचं, त्याचे वेगवेगळे पार्ट्स कुठले, अँड ते प्रिस्क्रिप्शन कसं डिस्पेन्स करायचं, आणि डिस्पेन्स केल्यानंतर त्या पेशंटला काय काय इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे, किंवा लेबलिंग ऑफ डिस्पेन्स मेडिकेशन. म्हणजे जे मेडिसिन आता ऑलरेडी मार्केटमध्ये फार्मास्युटिकल कंपनी ज्या मेडिसिन्स देतात, ज्या मेडिसिन परचेस करतो फार्मसिस्ट, त्या सगळ्याच्यावर लेबल असतं, माहिती आहे सगळ्यांना. पण त्या लेबलवर अजून काही महत्त्वाचं पाहिजे का, की काही ते खरंच गरजेचं आहे की त्याच्यावर तो स्वतः लेबल जे बनवतो फार्मसिस्ट, त्याला लेबलिंग ऑफ डिस्पेन्स मेडिकेशन, त्याला लेबल केलं पाहिजे. म्हणजे शेक वेल बिफोर यूज करायच्या आधी, वापरायच्या आधी, औषध घेण्याच्या आधी त्याला हलवली पाहिजे बॉटल, शेक केली पाहिजे. मग हे जे महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे तो फार्मसिस्ट स्वतः एक लेबल लावतो, त्याला स्वतःचं एक कॉम्प्युटराइज लेबल तो बनवतो, आणि ते स्वतः ते एक लेबल त्याच्यावर असं चिटकवतो त्या प्रिस्क्रिप्शन की शेक वेल बिफोर यूज, आधी हलवा बॉटल आणि मग ते घ्या औषध. याला म्हणतात लेबलिंग ऑफ डिस्पेन्स मेडिकेशन. म्हणजे मेन लेबल असताना दुसरं जे लेबल बनवतो मग त्या लेबलला म्हणतात ऑक्झिलरी लेबल और अँसिलरी लेबल. मग हे ऑक्झिलरी लेबल म्हणजे काय, पिक्टोग्राम. आजकाल बघा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पिक्टोग्राम ही नवीन सिस्टीम सुरू झाली आहे. नवीन सिस्टीम म्हणजे काय, एखादा पेशंट अडाणी आहे, त्याला लिहिता वाचताच येत नाही, मग त्या पेशंटला समजा मला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत, त्याला समजा 2 वेळेस ते गोळी घ्यायची आहे. मग सकाळी उठल्यानंतर गोळी घ्यायची आहे, त्याच्यानंतर दुपारी गोळी घ्यायची आहे, आणि रात्री गोळी घ्यायची आहे. मग हे जर मी पिक्टोग्रामचं लेबल त्या त्या मेडिसिनवर लावलं तर याच्यावरनं काय समजतं रे मित्रांनो, की याच्यावरनं सकाळी अर्ली मॉर्निंग गोळी घ्यायची. म्हणजे इथे मी सूर्याचं चित्र दाखवलं अर्ध, की सूर्य उगवतोय, त्याच्यानंतर दुपारी गोळी घ्यायची, मी मध्ये सूर्य दाखवलाय, त्याच्यावरनं पेशंटला कळेल की मला ही दुपारी गोळी घ्यायची आहे, आणि इथे चंद्र दाखवलाय म्हणजे मला ही रात्री झोपताना ही गोळी घ्यायची आहे. म्हणजे याच्यावरनं थोड्या माहिती, ज्या पेशंटला लिहिता वाचता येत नाही त्या पेशंटला हे फक्त पिक्चर बघून तो गोळी घेऊ शकतो की नाही. मग ते ह्या सुविधांमुळे तो पेशंट तुमच्या फार्मसी स्टोअरवर 4 वेळेस येईल की नाही, मला ह्या फार्मसिस्ट हा मला चांगला समजावून सांगतो, काउन्सिलिंग चांगलं करतो, आणि यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध आहे. ऑक्झिलरी लेबल तो लावून देतो किंवा पिक्टोग्रामचं लेबल तो लावून देतो. मग हे पिक्टोग्राम म्हणजे काय आणि ऑक्झिलरी लेबल म्हणजे काय, हे सगळं तुम्ही जे कव्हर करणार आहे आपण या
चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे की पिक्टोग्राम म्हणजे काय, ऑक्झिलरी लेबल म्हणजे काय, ते कसं बनवायचं, अँड ब्रीफ इन्स्ट्रक्शन ऑन मेडिकेशन युसेज. पूर्ण डिटेलमध्ये ते औषध कसं वापरायचं, ते कंटेनर ओपन करण्यापासनं ते ॲडमिनिस्टर करण्यापर्यंत, म्हणजे ते आपल्याला औषध घेण्यापर्यंत ह्या सगळ्या सूचना जो देणार, त्या ब्रीफ इन्स्ट्रक्शन, हे सगळं कव्हर होणार आपल्याला या टॉपिकमध्ये. दॅट इज प्रिस्क्रिप्शन अँड प्रिस्क्रिप्शन हँडलिंग. हे सगळं आपण याच्यात बघणार आहोत. त्याच्यानंतर डिस्पेन्सिंग प्रोसेस कशी असली पाहिजे. आपण गुड फार्मसी प्रॅक्टिस बघितली, तशीच गुड डिस्पेन्सिंग प्रॅक्टिस पण त्यांनी राबवली पाहिजे. गुड फार्मसी प्रॅक्टिस म्हणजे चांगली प्रॅक्टिस कसं करणार, तो स्टँडर्ड कसं मेंटेन करणार. त्याच्यानंतर गुड डिस्पेन्सिंग म्हणजे पेशंटला जेव्हा तो औषधं देतो आहे, मेडिसिन्स देतोय, मग त्या मेडिसिन्स देताना त्यांनी काय फॉलो केलं पाहिजे, कशी प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याला म्हणतात गुड डिस्पेन्सिंग प्रॅक्टिस. मग डिस्पेन्सिंग एरर काही होऊ शकतं का, चुका होऊ शकतात. माणूस आहे, फार्मासिस्ट म्हणजे काही देव नाही आहे, फार्मासिस्ट म्हणजे पण माणूस आहे, त्याच्याकडनं पण चूक होऊ शकते. मग जर फार्मासिस्टकडनं चुका होत असतील तर मग त्या चुका कशा आपण त्या फार्मासिस्टनी अवॉइड केल्या पाहिजे, त्या चुका होऊ नये ह्यासाठी तो काय प्रिकॉशन घेणार. मग याच्यासाठी त्याला आधी माहिती पाहिजे की व्हॉट आर द डिस्पेन्सिंग एरर, काय काय चुका होऊ शकतात. कधी कधी स्पेलिंग सेम असतात, काही काही औषधांचे थोडाफार डिफरन्स असतो. मग त्या त्या स्पेलिंगच्या चुकीमुळे तो चुकीचं औषध डिस्पेन्स होऊ शकतं. म्हणजे एखादा ॲटेनेलॉल आणि मेटाप्रोलॉल, ॲटेनेलॉल मेटाप्रोलॉल कधी कधी ऐकताना गडबड होऊ शकते. मग त्या ऐकण्यामुळे, त्या ऐकण्याच्या एररमुळे डिस्पेन्सिंग एरर होऊ शकते. मग त्या डिस्पेन्सिंग एरर कुठल्या कुठल्या हे त्याला माहिती करण्यासाठी त्या डिस्पेन्सिंग एरर आधी माहिती पाहिजे फार्मसिस्टला, आणि त्या कशा आपण अवॉइड करायच्या, त्या कशा आपण होऊ न द्यायच्या, त्या सगळे प्रिकॉशन काय काय घ्यायचे हे आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये याच्यामध्ये बघणार आहोत की डिस्पेन्सिंग एरर काय आणि त्याच्यासाठी स्ट्रॅटर्जीज काय आहेत की टू मिनिमाइज द डिस्पेन्सिंग एरर. त्या डिस्पेन्सिंग एरर औषध देताना पेशंटला काय चुका होऊ शकतात हे जर त्यांनी स्वतः त्याला जर स्वतः कळलं तर त्याच्यावरनं तो ठरवू शकतो की नाही ही चूक होऊ शकते ना, मग मी ही चूक अवॉइड करणार. म्हणजे एक एक्झाम्पल सांगते की काही ड्रग जे आहेत ज्यांचा साऊंड सेम येतो किंवा जे सारखे दिसतात, त्याच्यासाठी तो स्वतःकडे काही कोडिंग करून ठेवेल, लाल कलरचे लेबल बॉक्समध्ये तो सगळे ते औषधं ठेवेल की ज्या औषधांचा आवाज सेम आहे, साऊंड सेम येतो, किंवा त्या औषधांचं स्पेलिंग जवळपास सेम येतं. मग त्या औषधांना तो लेबल करतो, म्हणजे त्याला लुक लाईक अँड साऊंड लाईक, लासा ड्रग असं तो लेबलिंग करतो. रेड कलर मध्ये लेबलिंग करून ठेवू शकतो तो की लुक लाईक अँड साऊंड लाईक, ज्याचा साऊंड सारखा आहे किंवा जे सारखे दिसतात अशा ड्रगला तो सेपरेटली स्टोअर करेल. म्हणजे ह्या चुका, त्या डिस्पेन्सिंग एरर तो अवॉइड करू शकतो, त्या होऊ न द्यायच्या याच्यासाठी तो प्रिकॉशन घेणार. त्याला म्हणतात स्ट्रॅटर्जी टू मिनिमाइज द डिस्पेन्सिंग एरर. कुठल्या एरर होऊ शकतात, कुठल्या चुका होऊ शकतात आणि त्या चुका होऊ नये म्हणून त्यांनी काय काळजी घ्यायची, आणि ती काळजी म्हणजे त्याच्या लासा ड्रग हे एक छोटंसं एक्झाम्पल मी ते सांगितलं की जे ड्रग सारखे दिसतात किंवा सारखे, ज्याचं स्पेलिंग जवळपास सारखं आहे. हे झालं पहिले 3 टॉपिक. पहिला झाला कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस, दुसरा झाला प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिटी फार्मसिस्ट, तिसरा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे दॅट इज प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आणि ते कसं हँडल करायचं. याच्यामध्ये सगळं त्याचं गुड डिस्पेन्सिंग प्रॅक्टिस येणार, डिस्पेन्सिंग एरर म्हणजे काय आणि ते कसे अवॉइड करायचे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे कम्युनिकेशन स्किल. आता तुम्हाला वाटत असेल की कम्युनिकेशन स्किलची काय गरज आहे आम्हाला, हे तर आम्ही 11वी-12वी मध्ये शिकलो. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय. आता जेव्हा पेशंटला काउन्सिलिंग करतो फार्मसिस्ट, त्या फार्मसिस्टला बरेचसे मुलं शाय असतात बघा, सगळ्याच मुलांना बोलता येतं असं नाही. आता मी लेक्चर घेते कारण की मला आता प्रॅक्टिस झाली लेक्चर घ्यायची, पण तुम्हाला जर लेक्चर घ्यायला सांगितलं तर तुम्ही घेऊ शकता का एकदम, आधी काहीतरी प्रॅक्टिस करावी लागते. मग त्याच्यासाठी मला माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. फार्मासिस्ट काउन्सिलिंग करतो म्हणजे तो फक्त असं समोरासमोरच पेशंट असतो असं नाही. काही काही पेशंट जे ओल्ड एज पेशंट आहे, सिनियर सिटीजन आहे, त्यांना शक्य नसतं मेडिकलपर्यंत यायला. तर बऱ्याचशा फार्मसीच्या दुकानांमध्ये त्यांना ही सुविधा दिली जाते की काका तुम्ही फोनवर मला औषध सांगा, मी तुम्हाला घरपोच डिलेवरी देतो. आजकाल ही सिस्टीम खूप सुरू झाली आपल्या पुण्यामध्ये.
मग त्या केसमध्ये कम्युनिकेशन स्किल त्या फार्मसिस्टचं असलं पाहिजे. म्हणजे फक्त समोरासमोर काउन्सिल नाही करता आलं पाहिजे, मला लिहून पण काउन्सिलिंग करता येऊ शकतं, टेलिफोनिक काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. मग ह्या सगळ्या कुठल्या कुठल्या कम्युनिकेशन स्किलची गरज आहे. माझी बॉडी लँग्वेज चांगली असली पाहिजे. जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो औषध घ्यायला, तेव्हा मी असं पेशंटचं प्रिस्क्रिप्शन बघून डोक्यावर हात मारला म्हणजे त्या पेशंटलाच टेन्शन अजून डबल होणार, तो ऑलरेडी टेन्शनमध्ये आलेला असतो. म्हणजे हे जे आहे की तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे. आणि कम्युनिकेशन स्किल करताना फक्त मला मराठीमध्ये बोलता येतं, पण मी इंग्लिश तुटकं मुटकं बोलू शकते, पण मला जर कन्नडी पेशंट आला तर मग मी त्याला कसं कम्युनिकेट करणार. मग त्या केसमध्ये मी त्याला हाताने ॲक्शन करून मी सांगता आलं पाहिजे. हा सुद्धा हे कम्युनिकेशन स्किलचा एक भाग आहे की मला फक्त बोलताच येऊन तोंडाद्वारेच मी कम्युनिकेशन नाही करू शकत. काही पेशंटला जो दुसऱ्या भाषेतनं आलाय त्याला मराठी पण समजत नाही, हिंदी पण समजत नाही, इंग्लिश पण समजत नाही, तो कन्नडीच आहे, कर्नाटकामधून आलाय. मग त्या केसमध्ये मी काय करणार की त्या केसमध्ये मी ॲक्शननी त्याला हे करून दाखवेल, त्याला पिक्टोग्रामनी मी दाखवेल ते औषध कसं घ्यायचंय, कसं ॲडमिनिस्टर करायचंय. म्हणून हा कम्युनिकेशन स्किल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा चॅप्टर तुमच्या सिलेबसमध्ये डिझाईन केला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे जेव्हा तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेता, प्रिस्क्रिप्शन देता पेशंटला. मग कम्युनिकेशन स्किलचे कुठले कुठले प्रकार आहेत. वर्बल कम्युनिकेशन झालं, वर्बल म्हणजे मी आता जे बोलत आहे दॅट इज वर्बल कम्युनिकेशन. बोर्डवर मी हे जे लिहिलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिटन कम्युनिकेशन. त्याच्यानंतर तुमचं बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे. पेशंट इंटरव्ह्यू टेक्निक आली पाहिजे, म्हणजे त्या पेशंटकडनं माहिती काढून घेता आली पाहिजे. तुम्ही काउन्सिलिंग कुठल्या बेसिसवर करणार, त्या पेशंटला कुठल्या बेसिसवर त्या पेशंटला माहिती देणार. आधी त्या पेशंटला काय होतंय, तो कधीपासून औषध घेतोय हे तर माहिती पाहिजे. मग त्या प्रिस्क्रिप्शन, तो जर बिना प्रिस्क्रिप्शन शिवाय जर एखादा हॅबिट फॉर्मिंग ड्रग घ्यायला आलाय. हॅबिट फॉर्मिंग म्हणजे काय की एखाद्या ड्रगची, एखाद्या औषधाची सवय लागते. बऱ्याच जणांना सवय असते बघा, झोपताना झेंडू बाम लावायची इतकी सवय झाली असते की झेंडू बाम जर लावला नाही तर त्या माणसाला झोपच येत नाही. मग हे जे असे काही हॅबिट फॉर्मिंग, हे मी साधं एक्झाम्पल सांगितलं, पण काही काही ड्रग असे असतात की मॉर्फिन, कोडीन, जे हॅबिट फॉर्म करतात. म्हणजे त्या पेशंटला ड्रग घेण्याची सवय लागते. मग तो जर पेशंट दर महिन्याला प्रिस्क्रिप्शन न घेता ते औषध घ्यायला येत असेल सारखा तुमच्याकडे, मग त्या केसमध्ये त्या पेशंटकडनं माहिती काढून घेणं ही जबाबदारी आहे. पेशंट इंटरव्ह्यू टेक्निक्स ही फार्मसिस्टला जमली पाहिजे, फार्मसिस्टला विचारता आलं पाहिजे, फार्मसिस्टला हे सगळं पेशंटकडनं काढून घेता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय प्रश्न विचारले पाहिजे पेशंटला, हे सगळं जे कव्हर होणार ते तुमचं पेशंट इंटरव्ह्यू टेक्निक. म्हणून कम्युनिकेशन स्किल हा एक महत्त्वाचा चॅप्टर तुमच्या सिलेबसमध्ये आहे, त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. जर तुम्हाला चांगलं फार्मासिस्ट व्हायचं आहे आणि चांगलं काउन्सिलिंग करायचं आहे पेशंटला, मग त्याच्यासाठी तुम्ही कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, कम्युनिकेशन स्किलचे कुठले कुठले टाईप्स आहे. मग वर्बल कम्युनिकेशन आहे, मग वर्बल कम्युनिकेशनमध्ये 1 to 1 कम्युनिकेशन, ओव्हर द टेलिफोनिक कम्युनिकेशन म्हणजे समोरासमोर. 1 to 1 म्हणजे काय की समोरासमोर मला कसं काउन्सिलिंग करायचं, टेलिफोनिक मी कसं काउन्सिलिंग केलं पाहिजे. हे सगळे मुद्दे जे कव्हर होणार आपले कम्युनिकेशन स्किलमध्ये. त्याच्यानंतर तुमचं कव्हर होतं सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा टॉपिक जो आहे पेशंट काउन्सिलिंग. मग पेशंट काउन्सिलिंग हे आत्ता आपण बऱ्याच वेळापासून बोलतोय. पेशंट काउन्सिलिंग म्हणजे काय, काउन्सिलिंग म्हणजे तुम्हाला एक अंदाज आलाय की पेशंटला काय काय सांगता आलं पाहिजे, फार्मासिस्टची जबाबदारी काय. मग पेशंट काउन्सिलिंग म्हणजे काय, त्या पेशंट काउन्सिलिंगचे फायदे काय आहेत, त्यानंतर त्या पेशंट काउन्सिलिंग करताना काय स्टेजेस आहेत पेशंट काउन्सिलिंगचे. डायरेक्ट तुम्ही काउन्सिलिंग सुरू करणार का, काउन्सिलिंग सुरू करण्याच्या आधी तुम्ही इंट्रोडक्शन दिलं पाहिजे स्वतःचं की हॅलो मी तुमचा फार्मासिस्ट, मी तुम्हाला काय मदत करू शकतो. त्याच्यानंतर काउन्सिलिंग कंटेंट म्हणजे आधी त्यांनी सगळी माहिती गोळा केली पाहिजे. ते प्रिस्क्रिप्शन वाचून त्या प्रिस्क्रिप्शनच्या संदर्भात जी काही माहिती लागते की त्याला कुठला मेडिसिन लिहून दिलाय, त्याची कुठली कॅटेगरी येते, ती सगळी माहिती त्यांनी गोळा केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ॲक्च्युअल काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट केली पाहिजे. काउन्सिलिंग प्रोसेस झाल्यानंतर क्लोजिंग द काउन्सिलिंग सेशन. क्लोजिंग म्हणजे काय की काउन्सिलिंग केल्यानंतर डायरेक्टली तो म्हणणार की हां चला मी तुम्हाला सगळी माहिती सांगितली, आता हे तुमचं औषध घ्या आणि तुम्ही चला, असं नाही.
काउन्सिलिंग केल्यानंतर फीडबॅक पण घेणं गरजेचं आहे की नाही. आजकाल बघा सगळीकडे आपण गेल्यानंतर, आपण ओला उबेरनी जरी प्रवास केला तर ते आपल्याला म्हणतात मॅडम फीडबॅक भरा. फीडबॅक म्हणजे काय की तुम्हाला कसं वाटलं, मी तुम्हाला जी माहिती दिली, म्हणजे त्या लोकांनी आपल्याला जी सर्व्हिस दिली तर ती त्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहात का, तुम्हाला समाधान मिळालंय का, तुम्ही हॅप्पी झाला का त्या सर्व्हिससाठी. मग हे काउन्सिलिंग झाल्यानंतर फार्मसिस्ट त्याला विचारणार पेशंटला, समजलं का रे बाबा तुला औषध कसं घ्यायचं, कसं ठेवायचं, तुला जर काही शंका असतील तर तू विचार. आपण एकटंच बडबड करून उपयोग नाही ना, त्या पेशंटला पण माहिती कळली की नाही आणि तो सॅटिस्फाय झाला की नाही हे विचारणं गरजेचं. ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणतात पेशंट काउन्सिलिंग. दीज आर द स्टेजेस. हे सगळे झाले एक एक स्टेप्स काउन्सिलिंगच्या. त्याच्यानंतर बॅरियर्स काय काउन्सिलिंगमध्ये, व्हॉट आर द इफेक्टिव्ह बॅरियर्स ऑफ पेशंट काउन्सिलिंग, म्हणजे काय की टाइप्स आणि स्ट्रॅटेजी टू ओव्हरकम द बॅरियर्स. बॅरियर्स म्हणजे काय, काय काय अडचणी येऊ शकतात पेशंटला जेव्हा मी काउन्सिलिंग करते, तर तेव्हा मला कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात, मग त्याचे कुठले कुठले टाइप्स आहेत आणि कशी मी त्या अडचणी सगळ्या थांबवू शकते, हे सगळं जे आहे ना ते बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह पेशंट काउन्सिलिंगमध्ये. त्याच्यानंतर पेशंट काउन्सिलिंग पॉइंट्स फॉर क्रॉनिक डिसीजेस. आता याच्यामध्ये हे महत्त्वाचे की जे महत्त्वाचे आजार आहेत, हायपरटेन्शन, डायबिटीज, त्याच्यानंतर कॅन्सर, त्याच्यानंतर एड्स, हे जे मोठे मोठे आजार आहेत, मग त्या प्रत्येक आजारामध्ये काउन्सिलिंग, मला जर एखादा डायबिटीजचा पेशंट आलाय, मग डायबिटीजच्या पेशंटला मला काउन्सिलिंग करायचंय, मग आधी मला माहिती पाहिजे डायबिटीज म्हणजे काय, कुठले कुठले औषधं देतात डायबिटीजमध्ये, मग त्याच्यासाठी फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट काय आणि नॉन फार्मॅकोलॉजिकल. फार्मॅकोलॉजिकल म्हणजे काय, औषधं घेतो आपण, ही झाली सगळी फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट. नॉन फार्मॅकोलॉजिकल पण मला माहिती पाहिजे. नॉन फार्मॅकोलॉजिकल म्हणजे काय, तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे, योगा केला पाहिजे, डाएट कुठलं घेतलं पाहिजे, ही सगळी माहिती त्या प्रत्येक आजाराची आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये शिकणार आहोत. म्हणजे तुम्ही फार्मसिस्ट झाल्यानंतर कुठलाही पेशंट येऊ देत, तुम्ही त्याला एकदम सहजतेने काउन्सिलिंग करू शकतात. याच्यासाठी हे सगळे आजार तुम्हाला या चॅप्टरमध्ये फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने इन्क्लूड केले आहेत सिलेबसमध्ये तुमच्या. त्याच्यानंतर पेशंट पॅकेज इन्सर्ट, हा एक अजून एक नवीन महत्त्वाचा. आपण औषध आणल्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक कागद येतो, तो कागद आपण काढतो आणि गोळा करून डस्टबिनमध्ये टाकतो. तो कागद म्हणजे काय, त्याला म्हणतात पेशंट पॅकेज इन्सर्ट. इन्सर्ट म्हणजे ज्याच्यावर सगळी माहिती लिहिलेली असते, त्या औषधाचं नाव काय, त्याचं कंटेंट काय आहे, त्याचे साईड इफेक्ट काय आहे, त्याला कसं ठेवायचं, कसं स्टोअर करायचं, त्याचा हा साईड इफेक्ट झाला तर काय काळजी घ्यायची, असं खूप बारीक बारीक लिहिलेलं असतं. ते आपल्याला त्याच्यात काही रस नसतो म्हणून आपण ते गोळा करतो आणि फेकून देतो, पण ते सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यामध्ये सगळी माहिती, इम्पॉर्टन्स सगळे आणि सगळे फायदे त्याचे, हे सगळे याच्यामध्ये लिहिलेले असतात. त्याला म्हणतात PPI. तुम्हाला जे MCQ प्रश्न विचारणार आहेत त्या MCQ मध्ये हे सगळे शॉर्ट फॉर्म्स विचारू शकतात. जसं आपण बघितलं GDP, गुड डिस्पेन्सिंग प्रॅक्टिस, GPP, गुड फार्मसी प्रॅक्टिस. PPI म्हणजे पेशंट पॅकेज इन्सर्ट. तुमचं अर्धे MCQ ची तयारी इथेच होते बघा. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं सिलेबस तर अर्धे MCQ इथे तुम्हाला कव्हर झालेत बघा. जसं म्हणजे हे जे तुमचे रिलेटेड आहे, हे सगळे तुमचे MCQच्या दृष्टीने जे पॉइंट्स आहेत त्यानुसारच हा सिलेबस तुमचा मी कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर आहे पेशंट इन्फॉर्मेशन लिफलेट. पेशंट इन्फॉर्मेशन लिफलेट म्हणजे काय आणि पेशंट पॅकेज इन्सर्ट आणि पेशंट इन्फॉर्मेशन लिफलेट दोघांमध्ये काय फरक आहे आणि काय कव्हर होतं दोघांमध्ये, हे सगळं आपण याच्यामध्ये शिकणार आहोत आणि त्याच्यावर जास्तीत जास्त MCQ विचारू शकतात असं मला वाटतं. शेवटचे चॅप्टर्स, त्याच्यामध्ये छोटेसे 2 चॅप्टर आहेत. हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिस बद्दल आपण मगाशी बोललो होतो बघा की हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या तो फार्मसीच्या शॉपवर, त्याच्या रिटेल मेडिकल स्टोअरवर तो देऊ शकतो पेशंटला, हे सगळं कव्हर होणार. हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस अँड कम्युनिटी फार्मसी. हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस काय, त्याच्यामध्ये काय काय तो डिटेक्ट करू शकतो, मॉनिटर करू शकतो आणि कुठले कुठले केसेस तो हँडल करू शकतो. त्याच्या आधीचा अजून एक छोटासा चॅप्टर मेडिकेशन ॲडरन्स. ॲडरन्स म्हणजे काय की जो पेशंट आहे त्यांनी औषधं जी ट्रीटमेंट दिली आहे डॉक्टरांनी, तो ट्रीटमेंट तो फॉलो करतो, तो ऐकतो. बऱ्याच वेळेस बघा पेशंटला लिहून दिलेलं असतं की 10 अँटीबायोटिकचा कोर्स लिहून दिलेला असतो.
जेव्हा तो फार्मसी शॉपमध्ये जातो, ते ॲडव्हेंटचंच एक एक्झाम्पल सांगते. ॲडव्हेंट म्हणून एक अँटीबायोटिक आहे की ज्याची 6 गोळ्यांची स्ट्रीप 625 रुपयाची येते. मग आता ही 625 रुपयाच्या 6 अँटीबायोटिक एकाच वेळेस घ्यायला त्या पेशंटला वाटतं नको, आत्ता 3च घेतो, एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे, मी बाकीचे नंतर घेतो. मग 3 अँटीबायोटिक खाल्ल्यानंतर त्या पेशंटला बरं वाटायला लागतं. मग तो काय करतो की चला जाऊ दे, आता मला बरं वाटतंय, आता माझी सर्दी बरी झाली, आता मला काही घ्यायची गरज नाही अँटीबायोटिक, आणि तो डिस्कंटिन्यू करतो. त्याच्यामुळे काय होतं की त्या अँटीबायोटिकच्या अगेन्स्टमध्ये एक त्या पेशंटमध्ये डेव्हलप होतो की त्या अँटीबायोटिक परत पुढच्या वेळेस जर त्याला घ्यावं लागलं ते अँटीबायोटिक, तर त्या अँटीबायोटिकचा त्या पेशंटच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. याला म्हणतात रेझिस्टन्स डेव्हलप होतो. आणि हे कशामुळे की पेशंटनी ॲडहर केलं नाही, म्हणजे ऐकलं नाही. त्याला 10 अँटीबायोटिक घ्यायला सांगितलं होतं, त्यांनी 3च घेतल्या किंवा 6च घेतल्या आणि औषध मनानेच थांबवलं. मग ह्या केसमध्ये त्या पेशंटला अवेअर करणं ही जी जबाबदारी आहे ती फार्मसिस्टची आहे की नाही, अँटीबायोटिक हा असा ड्रग आहे, डोस आहे, मेडिसिन आहे की ज्याचा डोस कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. मग त्याला म्हणतात पेशंट मेडिकेशन ॲडरन्स किंवा पेशंट कंप्लायन्स, म्हणजे जो प्रिस्क्रायबरनी लिहून दिलेले इन्स्ट्रक्शन जो फॉलो करतो, जो ऐकतो, जो पेशंट, त्याला म्हणतात मेडिकेशन ॲडरन्स. आणि जो ऐकत नाही त्याला म्हणतात मेडिकेशन नॉन ॲडरन्स. मग का ऐकत नाही, काय कारणं असू शकतात? एक तर त्या इकॉनॉमिकल कारण असू शकतं, पैसे नाहीत, गरीब आहे पेशंट, तेवढं अफोर्ड नाही करू शकत, किंवा त्या पेशंट इलिटरेट आहे, त्याला समजत नाही अँटीबायोटिक आहे, घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे. मग हे त्याची कारणं काय मेडिकेशन नॉन ॲडरन्सची, आणि त्याच्यासाठी ते मेडिकेशन नॉन ॲडरन्स कमी करण्यासाठी फार्मसिस्टनी काय प्रयत्न केले पाहिजे, हे सगळं आपण शिकणार आहोत ह्या मेडिकेशन ॲडरन्समध्ये. याच्यावर पण भरपूर MCQs आहेत जे आपण बघू त्या चॅप्टरमध्ये सुरू केल्यानंतर. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा एक मोठा चॅप्टर, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, म्हणजे तुमचा ओव्हर द काउंटर मेडिकेशन. खूप नाव ऐकलंय आपण, OTC मेडिसिन, OTC मेडिकेशन, ओव्हर द काउंटर मेडिकेशन. ओव्हर द काउंटर म्हणजे काय? प्रिस्क्रिप्शन नसेल तरी आपण जे मेडिसिन, जे औषधं आपण पेशंटला देऊ शकतो, फार्मसिस्ट देऊ शकतो, की तो विक्स घ्यायला आला, वॅसलिन घ्यायला आला, झेंडूबाम घ्यायला आला, पॅरासिटामॉल घ्यायला आला, किंवा लोमोटिन, लोमोफेन लूज मोशनसाठी, डायरियासाठी त्याला औषध पाहिजे, तर तो फार्मसिस्ट इझिली त्या पेशंटला बिना प्रिस्क्रिप्शनची गरज नाही आहे डॉक्टरांच्या, तो फार्मसिस्ट स्वतः देऊ शकतो, डिस्पेन्स करू शकतो. मग हे OTC मेडिकेशन म्हणजे काय नक्की, आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले, ती लिस्ट तर त्याला माहिती पाहिजे की OTC मेडिकेशनमध्ये समजा ॲटेनॉल घ्यायला आला पेशंट, मग तो ॲटेनॉल म्हणजे झाला हाय ब्लड प्रेशरचं औषध, मग ते त्याच्या OTC मेडिकेशनच्या लिस्टमध्ये नाही आहे. मग ते नाही आहे म्हणजे तो प्रिस्क्रिप्शन जर नसेल तर तो मेडिसिन तो फार्मसिस्ट त्याला डिस्पेन्स करणार नाही, देणार नाही. मग याच्यासाठी आधी OTC मेडिकेशन म्हणजे काय, काय लिस्ट आहे OTC मेडिकेशनमध्ये, काय काय येतं, ते सगळं याच्यामध्ये आलं पाहिजे. मग ते सगळं आपण याच्यामध्ये करणार आहोत की OTC मेडिकेशन म्हणजे काय. OTC मेडिकेशनला पण काउन्सिलिंगची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज सगळ्यांनाच आहे, प्रिस्क्रिप्शन ड्रगला पण आहे आणि नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रगला पण आहे. मग बिना प्रिस्क्रिप्शनचं ड्रग हे विचारायला येतो, मागायला येतो पेशंट, मग ते कव्हर होतं OTC मेडिकेशनमध्ये. ओव्हर द काउंटर प्रिपरेशन म्हणजे जे ओव्हर द काउंटरचा अर्थ काय की जो काउंटरवर असंच देऊ शकतो, प्रिस्क्रिप्शन शिवाय जो औषध देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय आहे OTC मेडिकेशन, मग त्याच्यामध्ये फार्मसिस्टचा रोल काय आहे, मग ते मेडिकेशन कसं डिस्पेन्स करायचं, मग त्याच्यासाठी काय काय काउन्सिलिंग करायचं OTC प्रोडक्टसाठी. मग त्या OTC मेडिकेशन, सेल्फ मेडिकेशन आणि रोल ऑफ फार्मसिस्ट इन सेल्फ मेडिकेशन. सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःच्या मनाने औषध घेतलं पाहिजे का, मग ते औषध स्वतःच्या मनाने केव्हा आणि कुठल्या केसमध्ये आणि कितपत घेतलं पाहिजे, हे सगळे इन्स्ट्रक्शन जो देणार तो फार्मसिस्ट देणार. द रोल ऑफ फार्मसिस्ट इज इम्पॉर्टंट हिअर. त्याच्यानंतर काय, रिस्पॉन्डिंग सिम्पटम्स, मायनर एलिमेंट, ॲडवर्स रिॲक्शन, म्हणजे मला हे सिम्पटम्स होतात आहे, मला हे साईड इफेक्ट झालेत, मग त्या केसमध्ये मी OTC मेडिकेशन घेतलं पाहिजे का, मनानेच औषध घेतलं. OTCचा अर्थ काय की ओव्हर द काउंटर फार्मसिस्ट देऊ शकतो, आणि सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःच्या मनाने मी ॲडमिनिस्टर करू शकते, घेऊ शकते. मग त्या केसमध्ये फार्मसिस्टनी काय काउन्सिल केलं पाहिजे. काही एक एक्झाम्पल सांगते की या केसमध्ये डायरियासाठी, समजा मी डायरियासाठी काही ड्रग NSAID मी जर दिला, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग, NSAID
NSAID असं म्हणतात, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. आता हे औषधं मी डायरियासाठी किंवा कफसाठी घेतलं तर त्या केसमध्ये या औषधांमुळे सगळ्यात मोठा साईड इफेक्ट म्हणजे काय की मला जळजळ होऊ शकते पोटामध्ये, खूप जळजळ म्हणजे ॲसिडिटी होऊ शकते, जे आपल्या स्टमकमध्ये जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्याला जास्त इरिटेट करतं आणि हे औषध घेतल्याचा हा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे. मग हे काउन्सिलिंग ह्या OTC ड्रगसाठी गरजेचं आहे की नाही मित्रांनो? OTC मेडिकेशनला काउन्सिलिंगची तितकीच गरज आहे जेवढी आपण प्रिस्क्रिप्शनच्या ड्रगला काउन्सिलिंग करतो तेवढंच काउन्सिलिंग आपण नॉन प्रिस्क्रिप्शनला पण करता आलं पाहिजे. आता आयबुप्रोफेन म्हणून एक ड्रग आहे, मेडिसिन आहे, औषध आहे मार्केटमध्ये की ज्याच्यावर कधीपासून बॅन आलाय की ते दिलं नाही पाहिजे कारण त्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होण्याचे चान्सेस आहे आणि होतं लिव्हर डॅमेज. आणि लहान मुलांमध्ये आयबुप्रोफेनचं सिरप सर्रास ओव्हर द काउंटर विकलं जातं आपल्या पूर्ण भारतामध्ये. मग हे फार्मसिस्टनी लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे की नाही बाबा आयबुप्रोफेन बँड आहे, आयबुप्रोफेन तुम्ही घेऊ नका, त्याच्याऐवजी मी तुम्हाला सिनारेस देतो, क्रोसिन देतो, कफ झालाय, कोल्ड झालाय. मग त्या केसमध्ये या प्रत्येक याच्यासाठी स्किन डिसऑर्डरसाठी काही स्किन डिसऑर्डरचे जे मेडिसिन्स आहेत की नाही त्याच्यामुळे स्किन रॅश येऊ शकते, ते हॅझार्डस आहे, मग ते दिले नाही पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे फार्मसिस्टची की काउन्सिल करता आलं पाहिजे. हे सगळं आपण कव्हर करणार आहोत ओव्हर द काउंटर मेडिकेशनमध्ये. अँड द लास्ट अँड द फोरमोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, खूप महत्त्वाचा चॅप्टर या सब्जेक्टचा, त्याच्यामध्ये टोटल 25 मार्क्स कव्हर होतात या चॅप्टरवर. का महत्त्वाचा? कारण कम्युनिटी फार्मसी हा जो मेन टॉपिक आहे, मेन सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये कम्युनिटी फार्मसी शॉप जर मला सेटअप करायचा असेल तर त्याच्यासाठी मला कुठले कुठले फॉर्म लागतात. मला फॉर्म नंबर 19 लागतो, फॉर्म नंबर 20 लागतो, 21 लागतो. मग हे सगळे फॉर्मची इन्फॉर्मेशन, सगळी माहिती, मला जागा किती पाहिजे, 120 स्क्वेअर मीटर मला जागा पाहिजे कमीत कमी, रिटेल शॉप ओपन करायचं असेल, होलसेल शॉप ओपन करायचं असेल तर किती जागा पाहिजे, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. लीगल रिक्वायरमेंट टू सेटअप अ कम्युनिटी फार्मसी शॉप. त्याच्यानंतर साईट कशी सिलेक्ट करायची, म्हणजे मला स्वतःचं कम्युनिटी फार्मसी शॉप काढायचं आहे, मग मी साईट कशी सिलेक्ट करणार? मी रस्त्याच्या एकदम हायवेला जागा सिलेक्ट करणार की मी बाजारपेठेमध्ये जागा सिलेक्ट करणार? कशाच्या बेसिसवर मी जागा सिलेक्ट करायची की जिथे जास्तीत जास्त क्राऊड आहे, जिथे जास्तीत जास्त हॉस्पिटल आहे, आजूबाजूला दवाखाना आहे, त्या बेसिसवर मी साईट सिलेक्शन करणार. हे सगळी इन्फॉर्मेशन आपण याच्यात कव्हर करणार. त्याच्यानंतर फार्मसी डिझाईन आणि इंटिरियर, तुमचं जे फार्मसी शॉप आहे त्याची डिझाईन कशी असली पाहिजे. जर हॉस्पिटलमध्ये असेल तर ग्राउंड फ्लोअरला पाहिजे, फर्स्ट फ्लोअरला पाहिजे. जर एखाद्या मॉलमध्ये असेल तर कुठल्या साईडला पाहिजे, फ्रंट साईडला पाहिजे. मग त्याच्यानंतर त्याचं इंटिरियर कसं असलं पाहिजे, मी कुठलं फर्निचर घेणार, कसं करणार. मला जर मेडिसिन वाईज स्टोअर करायचं असेल की मला अल्फाबेटिकली स्टोअर करायचं आहे, मग त्यानुसार मी फार्मसी डिझाईन आणि इंटिरियर माझं सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर वेंडर सिलेक्शन अँड ऑर्डरिंग, हे सगळ्यात महत्त्वाचा स्टेप की माझं दुकान आता टाकलंय, मी सुरू केलंय, पण दुकान टाकल्यानंतर मला जी औषधं लागणार आहेत सगळी ती औषधं मी कुठल्या वेंडरकडनं घ्यायची, मी वेंडर कसा सिलेक्ट करायचा, त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत वेंडर सिलेक्शनसाठी आणि ऑर्डर करण्यासाठी. मग वेंडर सिलेक्ट करताना मी आधी त्याच्याकडनं एक कोटेशन मागवणार, मग त्या कोटेशन वेगवेगळ्या वेंडरकडनं कोटेशन मागवणार, मग मी एकमेकांसोबत कम्पेअर करणार, त्यातले त्यात जो मला जास्तीत जास्त डिस्काउंट देईल तो वेंडर मी सिलेक्ट करेल. मग तो वेंडर सिलेक्ट केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी इन्व्हेंटरी कंट्रोल, माझं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे कसं करायचं, म्हणजे माझ्याकडे आधीचा किती स्टॉक आहे, मग किती स्टॉक मला कितके दिवस चालवायचा आहे, मग इतके दिवस माझा पुरेल का, हा सगळा अंदाज हे सगळं काढण्यासाठी त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स दिल्या आहेत त्याच्यामध्ये. ABC अनालिसिस, EOQ अनालिसिस, हे सगळं डिटेलमध्ये याच्यामध्ये कव्हर होतं. त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पैसे माझ्याकडे असेल तरच मी फार्मसी शॉप रन करू शकते. कारण फार्मसी शॉप काढल्या लगेच तुमचा बिझनेस होणार नाहीये किंवा तुम्हाला प्रॉफिट होणार नाहीये. मग तो फार्मसीचा जो बिझनेस आहे तो तुमचा ॲटलिस्ट 1 वर्ष तरी, मिनिमम 1 वर्ष तुम्हाला कुठलाही प्रॉफिट होणार नाहीये, तुमचा खर्चच होणार आहे. मग त्या हिशोबाने माझ्याकडे फायनान्स आहे का आणि ते मी कसं मॅनेज करायचं
हे सगळं मी याच्यात कव्हर करणार. त्याच्यानंतर अकाउंटन्सी, आता फायनान्सशी रिलेटेडच अकाउंटन्सी, की बिझनेस म्हटला म्हणजे मला अकाउंट मेंटेन करायला पाहिजे, माझ्याकडे किती क्रेडिट झाले आणि किती डेबिट झाले याचा हिशोब ठेवणं गरजेचं, त्याच्यासाठी मला अकाउंटन्सी यायला पाहिजे. हे अकाउंटन्सी जुन्या सिलेबस प्रमाणे आपण ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये कव्हर केलं असेल, जी जुन्या सिलेबसची मुलं असतील. आता नवीन सिलेबस प्रमाणे आपल्याला याच्यामध्ये कव्हर होतं की ज्याच्यामध्ये कॅशबुक म्हणजे काय, डेली कॅशबुक म्हणजे काय, पेटी कॅश म्हणजे काय, मग कॅशबुकचे किती प्रकार असतात, सिंगल कॉलम, डबल कॉलम, ट्रिपल कॉलम, आणि ते कसं मेंटेन करायचं हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर करणार. त्याच्यानंतरचं आहे इंट्रोडक्शन टू फार्मसी ऑपरेटिंग सॉफ्टवेअर. आजकाल सगळं तांत्रिक युग आहे, त्यामुळे सॉफ्टवेअर हा महत्त्वाचा झाला. मॅन्युअली आजकाल पेपर वर्क कमी करायचं, गव्हर्नमेंट सरकार, मोदी सरकार म्हणतात ना की पेपर वर्क कमी करायला पाहिजे. मग पेपर वर्क कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स यूज करतो. मग फार्मसीसाठी मेडलाईन हे किंवा डेटाबेस असे सॉफ्टवेअर जे आहे हे कॉमनली यूज केले जातात फार्मसीमध्ये. मग ते कसं हँडल करायचं, कसं यूज करायचं, त्याच्यामधून इन्व्हेंटरी कशी काढायची, प्रॉफिट लॉस कसा काढायचा, हे सगळं आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. किती प्रकारचे सॉफ्टवेअर आणि कसे ते वापरायचे. त्याच्यानंतर कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट, त्याला म्हणतात CRM. कस्टमर सोबत रिलेशन कसं मेंटेन करायचं, प्रोफेशनल रिलेशन कसं मेंटेन करायचं हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर फार्मसी शॉप सुरू केलंय, ऑडिट केलंय, त्याचं फायनान्स आपण बघितलंय, त्याचं मॅनेजमेंट बघितलंय, अकाउंटन्सी बघितलंय, डेबिट क्रेडिट कॅशबुक बनवलंय. आता हे सगळं केलं, पण शेवटी वर्षाच्या शेवटी आपल्याला एकदा ऑडिट तर करणं गरजेचं आहे. आपण बिझनेस करतोय म्हणजे आपल्याला ऑडिट आलं, मग ते ऑडिट कसं करायचं, मग ते इंटरनल ऑडिट करायचं, एक्सटर्नल ऑडिट करायचं, बाहेरच्या लोकांना बोलवायचं की आपणच करायचं, हे ठरवायचं. हे सगळं तुम्हाला कळणार, याच्यामध्ये अंदाज येणार ऑडिट इन फार्मसी. त्याच्यानंतर SOP ऑलरेडी आपण हे बघितले की आधीच्या चॅप्टर्समध्ये आपल्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, प्रत्येक याला फार्मसीमध्ये कुठलंही काम असू दे, कुठलंही ऍक्टिव्हिटी असू दे, प्रत्येक याला आपण एक आपली SOP फिक्स करायची. म्हणजे आपली SOP स्टँडर्ड ठरलेली असेल तर आपल्याला फार्मसी रन करायला अवघड जाणार नाही. म्हणून त्यामुळे SOP कुठल्या कुठल्या मॅनेजमेंटसाठी यूज होते हे आपण याच्यामध्ये कव्हर करू. आणि त्याच्यानंतर लास्ट पार्ट आहे की डिजिटल वर्ड आहे तर डिजिटल हेल्थ किंवा हेल्थ किंवा ऑनलाईन फार्मसी कशी करायची. ऑनलाईन फार्मसी म्हणजे काय, आजकाल खूप 1mgचं ॲप आलं होतं, तुम्ही ऐकलं असेल. मग हे 1mgचं ॲप कसं त्यांनी डेव्हलप केलं किंवा कसं मेंटेन केलं, तर हे सगळं याच्यामध्ये कव्हर होणार. ऑनलाईन फार्मसी, हेल्थ आणि डिजिटल हेल्थ. जास्त वेटेजवाला चॅप्टर आहे, त्याच्यामुळे 8वा आणि 9वा चॅप्टर हे मोस्टली जास्त वेटेजचे आहे. 8व्या चॅप्टरमध्ये 15 मार्क्सचं वेटेज आहे आणि या चॅप्टरला 25 मार्क्सचं, म्हणजे जास्तीत जास्त MCQ याच्यावर डेफिनेटली कव्हर होणार. आता हे झालं तुमच्या पूर्ण सिलेबस बद्दल. एक पहिला चॅप्टर सुरू करण्याच्या आधी एक फक्त इंट्रोडक्शन, की तुम्ही हे टर्म्स ऐकलेल्या आहेत का, कम्युनिटी फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी. मगासपासून मी सांगते कम्युनिटी फार्मसी. कम्युनिटी फार्मसी म्हणजेच तुमचं सोप्या शब्दामध्ये रिटेल फार्मसी, जो कम्युनिटीमध्ये लोकेटेड आहे, जो कंपाऊंडिंग करतो, स्टोअर करतो मेडिसिन, जो डिस्पेन्स करतो आणि पेशंटला फार्मास्युटिकल ॲडवाईस आणि काउन्सिलिंग करतो, फार्मास्युटिकल केअर प्रोव्हाइड करतो आणि काउन्सिलिंग करतो, त्याला म्हणतात कम्युनिटी फार्मसी. मग आता ही टर्म काय बरं, हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी. जो कम्युनिटीमध्ये लोकेटेड आहे आणि ज्याला रिटेल फार्मसी असं आपण म्हणतो, त्याला म्हणतात कम्युनिटी फार्मसी. हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय, की ज्याचं फार्मसी हे हॉस्पिटलमध्ये लोकेटेड आहे आणि त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलशीच तो रिलेटेड आहे आणि तो त्या हॉस्पिटलच्या इनपेशंट आणि आउट पेशंटला ड्रग डिस्पेन्स करतो, त्याला म्हणतात हॉस्पिटल फार्मसी. आणि जो इथे काम करतो त्याला म्हणतात हॉस्पिटल फार्मसिस्ट. जो रिटेलवर काम करतो त्याला रिटेल फार्मसिस्ट, जो हॉस्पिटलमध्ये काम करतो तो हॉस्पिटल फार्मसिस्ट. हा फक्त त्याच्या पेशंट जे तिथे फक्त ट्रीटमेंट घ्यायला येतात आणि चालले जातात त्याला म्हणतात आउट पेशंट, आणि जे पेशंट तिथे ॲडमिट होतात त्यांना म्हणतात इन पेशंट. मग या दोघांना जो ट्रीट करतो तो येतो हॉस्पिटल फार्मसीच्या अंडर. आणि क्लिनिकल फार्मसिस्ट ही आजकालची जास्तीत जास्त डिमांडिंग टर्म आहे, की जो फक्त कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग एवढंच काम करत नाही, तो फार्मसिस्ट जो पेशंटचे
ॲडवर्स ड्रग रिॲक्शन मॉनिटर करतो, त्याचा पूर्ण क्लिनिकल डेटा मॉनिटर करतो आणि तो रेकॉर्ड मेंटेन करून पेशंटला शेवटपर्यंत, पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर घरी गेल्यानंतर पण त्याला पूर्ण काउन्सिलिंग, त्याचं मॉनिटरिंग हा कंट्रोल करतो, त्याचं प्रिस्क्रिप्शन स्टडी करतो, प्रिस्क्रिप्शनमध्ये काही करेक्शन असेल तर तो फिजिशियनला ॲडवाईस पण करतो. तो येतो तुमचा क्लिनिकल फार्मसिस्ट. जनरली फार्म-डी आणि ज्यांनी मास्टर्स केलं आहे फार्मसीमध्ये किंवा PhD झालेले ते स्टुडंट, दे आर वर्किंग, ते इथे काम करू शकतात ॲज अ क्लिनिकल फार्मसिस्ट. माझ्या मते तुम्हाला एवढं इथपर्यंत कळलं असेल, या टर्म क्लिअर झाल्या असतील. कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणजे रिटेल फार्मसी, जो काम करतो कम्युनिटी फार्मसिस्ट असं त्याला म्हणतात, रिटेल फार्मसिस्ट किंवा कम्युनिटी फार्मसिस्ट. जो हॉस्पिटलमध्ये सिच्युएटेड आहे जी फार्मसी त्याला म्हणतात हॉस्पिटल फार्मसी आणि त्या फार्मसिस्टला म्हणतात हॉस्पिटल फार्मसिस्ट. आणि त्याच्यानंतरची टर्म आहे क्लिनिकल फार्मसिस्ट, जो क्लिनिकली काम करतो, म्हणजे जो पेशंटच्या साईड बाय साईड डॉक्टरांच्या सोबत काम करतो पेशंटला ट्रीट करायला. स्पेशली जे क्रॉनिक डिसीजेस असतात, जे मोठे आजार म्हणजे कॅन्सर सारखे, की ज्याच्यामध्ये खूप दिवस मॉनिटरिंग लागतं आणि त्या पेशंटला डोस वेगवेगळे चेंज करून द्यायचे असतात. मग त्या केसमध्ये डॉक्टर फक्त प्रिस्क्राईब करणार, फार्मसिस्टचा जॉब आहे की तो डोस ठरवायचा, तो बनवायचा आणि त्या पेशंटला ॲडमिनिस्टर करायचा. त्याच्यावर ॲडमिनिस्टर केल्यानंतर तो मॉनिटर करायचा की त्याला काही कुठला ॲडव्हर्स इफेक्ट होतोय का, म्हणजे साईड रिॲक्शन होते का, आणि ते रिपोर्ट करायचं डॉक्टरांना. आणि त्यांच्यामुळे त्याची जी थेरपी आहे ती इझी होऊ शकते. त्यामुळे इथे रोल महत्त्वाचा आहे क्लिनिकल फार्मसिस्टचा. पण आपल्याला या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे फक्त कम्युनिटी फार्मसिस्ट. आणि याच्यानंतर मी स्टार्ट करते माझा पहिला चॅप्टर कम्युनिटी फार्मसी.